तर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असा कुठला व्यक्ती तुम्हाला वाटतो तो खूप पॉवरफुल आहे? गोपीनाथरावजी मुंडे हे महाराष्ट्राचे कन्फर्म CM कॅन्डिडेट होते, पण ते आहे ना केंद्रात मंत्री बनले आणि नंतर 3-4 महिन्यानंतर येऊन महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनणार होते. सप्टेंबरमध्ये साधारण 31 ऑक्टोबर 2014ला फडणवीस साहेबांनी शपथ घेतली. पण सप्टेंबरमध्ये आहे ना दिल्लीमधून लोक म्हणजे दिल्लीचे जे हायकमांड आहे त्यांनी फडणवीस साहेबांना सांगितलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनाल जर BJP पॉवरमध्ये आली तर. काय पाहिजे, यशवंतराव चव्हाणांचेच पट्टे शिष्य आहे ते, मानसपुत्र मानलं होतं त्यांना. आणि दुसरं म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी एक लॉ सांगितलेला आहे. तर फडणवीस साहेब पण म्हटले होते की मी राष्ट्रवादीसोबत तरी जाणार नाही आणि मी मनसे जॉईन केली होती त्यांच्या भाषणामुळे. आणि जे गोष्ट आपल्याला आवडत नाही त्याचा अभ्यास करणं फेरच नाही, म्हणून हे लोक मला आवडतात आणि यांच्यावर मी अभ्यास करतो. नरेंद्र मोदींना असं तुम्ही कैचित पकडू शकता असं कुठलं स्टेटमेंट दाखवलं तुम्हाला आठवते? खूप सारे. नरेंद्र मोदी हे म्हणायचं होतं की BJPने जर स्वतःच्या पक्षातून जे त्यांचे एकदम तळागाळातले कार्यकर्ते आहेत, जे म्हणजे त्यांचा जन्म BJP मध्ये झालाय, त्यांनी आयुष्य BJP साठी दिलंय, त्या नेत्यांना जर वरती आणलं असतं त्यांच्या हातामध्ये सत्ता दिली असती तर काहीतरी वेगळा चेंज झाला असता. त्या 95% केसेस अपोजिशन पार्टीमध्ये होतात. तर असं आहे का की फक्त अपोजिशन पार्टीमधलेच लोक जे आहेत, नेते जे आहेत, जे पॉलिटिशियन्स आहेत ते भ्रष्टाचारामध्ये किंवा पैशाच्या गैरव्यवहारामध्ये आहेत? सेम जर BJP करत असेल तर मग काँग्रेसमध्ये आणि BJP मध्ये फरक काय, मला हे म्हणायचं होतं. ती ईडीची कारवाई होईल, जर कारवाई थांबवायची असेल तर तुम्हाला BJP जॉईन करावं लागेल. असे हजारो एक्झाम्पल आहेत, खूप सारे. आता अजित पवारांचं घ्या, तर नव्हतं वाटलं की शिवसेनेचं चिन्हही आता उद्धव ठाकरेकडे नाहीये. तर त्याच्या मागचं रिझन काय वाटतं की का ही वेळ आज उद्धव ठाकरेकडे? सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं बोल मराठी यूट्यूब पॉडकास्टवरती. मध्यंतरी मी रॉबर्ट ग्रीन यांचं 48 लॉज ऑफ पॉवर या पुस्तकाबद्दल थोडंसं रिसर्च करत होतो. तेव्हा मला जाणवलं की मराठीमध्ये असं याचं काही सध्या तरी भाषांतर वगैरे उपलब्ध नाही आहे. बट भारताचं राजकारण जे आहे, भारताचा इतिहास जो आहे त्यावरती अभ्यास करून तुम्ही जे बुक लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल मला थोडंसं समजायला आलं. सो म्हटलं की डायरेक्ट तुमच्यासोबत बोलून त्या बुकबद्दल अजून जाणून घ्यावं. तर मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे विचारायचं आहे की हे जे तुम्ही बुक लिहिलेलं आहे गेम ऑफ पॉवर, तर याच्या मागचं तुमचं उद्देश काय होतं किंवा या मागची प्रेरणा काय होती? धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. तर खरं सांगायचं तर रॉबर्ट ग्रीनचं जे बुक आहे ना ते एक साधारण 2009-10ला वाचलं होतं इंजिनिअरिंगला असताना. त्यानंतर मग थोडंसं मला ते एकदम प्रॅक्टिकल बुक आहे. तर रुथलेस पद्धतीने त्यांनी पॉलिटिक्स समजून सांगितलं की कुठल्याही व्यक्तीला श्रीमंत व्हायचं असेल, सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्यांनी 48 लॉज दिलेले, रूल्स म्हणू शकतो किंवा कायदे म्हणू शकतो, ते दिलेले आहे. तेव्हा कसं माणूस आहे ना आयडियलिस्टिक स्टेट मध्ये असतो आणि त्यामुळे हे सर्व मान्य होत नाही त्याला, तो सर्व अमान्य करतो. आणि त्यानंतर मग मी एकंदरीत इंजिनिअरिंग झालं माझं, UPSCचं प्रिपरेशन करायला लागलो आणि मी 2021-22ला हे पुस्तक परत एकदा माझ्या हातात आलं आणि मी वाचायला सुरुवात केली तर मला जाणवलं की ते वेगळं होतं. म्हणजे तो हर्षल वेगळा होता, हा हर्षल वेगळा आहे. बरं. तर त्यामुळं मला वाटलं की नाही हे जे आहे हे ह्युमन सायकोलॉजीला धरूनच आहे आणि माणूस कसा विचार करतो, त्याची थिंकिंग पॅटर्न काय असतं, तर त्यांनी एकदम तंतोतंत ओळखलं होतं. मग हे पुस्तक वाचल्यावर मला खूप चांगला इंटरेस्ट जागला त्यात आणि मी पहिल्याच लॉ पासून शोधत होतो की म्हटलं लॉ तर छान आहे पण भारताचं कुठलं उदाहरण सापडतंय का. शेवटपर्यंत मला कुठलंही उदाहरण सापडलं नाही. चाणक्याचे रेफरन्स होते त्यात, म्हणजे चाणक्य नीती म्हणून दिलेलं आहे आणि 1-2 गोष्टी पण दिलेल्या आहे. आपल्या 5वी-6वीत असताना आपण बघत नाही का मॉरल स्टोरीज वगैरे, त्या पण दिलेल्या आहे. पण भारताची केस स्टडी ऍज सच नव्हती की कुठल्या पॉलिटिशियननी कसा कुठल्या लॉचा वापर केला, असं काहीच नव्हतं, कोणाचंच नव्हतं. म्हणजे गुप्ता एम्पायरचं पण नव्हतं, त्यानंतर मग मौर्य एम्पायरचं पण नव्हतं, रामायण महाभारत कोणाचंच नव्हतं. मग थोडंसं मी दुःखी झालो, म्हटलं काही ना काही तर उपाय करायला पाहिजे. रॉबर्ट ग्रीनला मेल केला असता, त्यानंतर त्यांचा रिप्लाय आला असता, त्यांनी म्हटलं असता विचार करू, नवीन एडिशन मध्ये टाकतो. त्यापेक्षा म्हटलं चला आपल्याकडे रेडीमेड 48 लॉज आहे, त्याचे जे लॉज आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन दिलंय. फक्त आपल्याला त्याला कम्पॅटेबल एक्झाम्पल, इंडियन एक्झाम्पल शोधून काढायचे. आणि आपल्या भारतात एक्झाम्पल काही कमी नाही. आपल्या भारतात राजकारण एवढं उचालखोर पद्धतीनं चालते, बरोबर, की मग मी शोधत गेलो
आणि एकाएकी मला भेटले 48 हा. laws. पण हे 48 लॉ शोधता शोधता जवळजवळ 1 ते 6 वर्ष लागून गेलं मला. बरं. की प्रत्येक लॉला साधेल असं उदाहरण आणि ते व्यक्तिमत्व शोधायला टाइम लागला तुम्हाला. आणि ते जस्टिफाय करेक्ट की बाबा नाही तर रॅन्डम कुठले उदाहरण घेतलं आणि आपल्या पद्धतीने जस्टिफाय करत बसलं मग त्याला अर्थ नाही. बरोबर. आता मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की तुम्ही ह्या पुस्तक लिहिताना वेगवेगळे जे काही व्यक्तिमत्व असतील महाराष्ट्रातले इतिहासापासून प्रेझेंट पर्यंतचे देखील व्यक्तिमत्व तुम्ही अभ्यासले असतील, तर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असा कुठला व्यक्ती तुम्हाला वाटतो की तो खूप पॉवरफुल आहे, त्याने जो की याच्यातले मॅक्सिमम रूल्स जे आहेत ते वापरतो आणि ते रूल वापरल्यामुळे मे बी नकळत कळत तो सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणाला सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती असं कोण वाटतं? सध्याच्या घडीला तर मला वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेबच आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, कारण ते मुख्यमंत्री आहे तर ऑब्विसली अटेन्शन वगैरे त्यांच्यावर असतं. हा. तुम्हाला उदाहरण सांगतो, मी जेव्हा 2004 पासून 4ला अभ्यास नव्हतो करत राजकारणाचा, पण थोडंफार रुची होती मला. पण 2004ला कुठली न्यूज असली की शरद पवार असायचे. हो. ठीक आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे तर तरी न्यूज मध्ये शरद पवारच राहायचे. म्हणजे विलासराव कुठे ना कुठे झाकून राहायचे, सुशील कुमार शिंदे कुठे ना कुठे झाकून राहायचे. मला असं वाटतं की तेव्हा काही माहिती नसायचं एवढं की बाबा विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. शरद पवार एवढे न्यूज मध्ये काय, कृषी मंत्री होते ते तेव्हा. पण असं वाटायचं. पण आता जे आहे ना, सध्याची परिस्थिती बघितलं तर पवार साहेब पण आहे, न्यूज मध्ये असतात ते. पण जे न्यूजचं जे अटेन्शन आहे ना ते फडणवीस साहेबांकडे शिफ्ट झाले. आणि तुम्हाला माहिती आहे की आणि यामध्ये फडणवीस साहेब खूप तरबेज आहे की त्यांना माहिती आहे की अटेन्शन कसं ग्रॅब करायचं. आता साधारण 15 दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल, देवाभाऊ नावाने पेपर मध्ये आलं होतं. बरोबर. म्हणजे 3-4 दिवस जरांगे पाटलाचा पूर्ण मोर्चा झाला, पूर्ण TRP जरांगे पाटलाने कॅच केलं होतं. एकाच दिवशी दुसऱ्याच दिवशी म्हणजे 2-3 तारखेला काहीतरी पेपरमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट आली, देवाभाऊ सर्वीकडे चर्चा तीच देवाभाऊच की बाबा नेमकं काय. मग प्रश्न असा पडला की कोणी फंडिंग केली, काय केली. म्हणजे एकंदरीत जो आहे ना, पूर्ण स्टेट लेवलचा मीडिया नाही तर नॅशनल लेवलचा मीडिया पण त्यांनी कॅप्चर करून टाकला. तर एकंदरीत काय आता पॉवरचं तेच आहे, सर्वात जास्त TRP कोण आणून देऊ शकतं. ठीक आहे, ब्रँड व्हॅल्यू कोणाची आहे. आता ब्रँड व्हॅल्यू फडणवीस साहेबांची मला तरी महाराष्ट्रात जास्त वाटते. सगळ्यात जास्त पॉवरफुल फडणवीस साहेब आहेत. ते कुठले कुठले रूल वापरतात तुम्हाला काय वाटतं? त्यात तर प्रत्येक जसं मी पहिल्याच लॉ मध्ये दिलंय, फडणवीस साहेब म्हणजे कसा योगायोगच धरून घ्या की जो पहिला लॉ आहे ना, नेव्हर आउटशाईन युअर मास्टर, तो फडणवीस साहेबांना डेडिकेट केलेला आहे. ओके. म्हणजे कसं तर 2014ला गोपीनाथरावजी मुंडे हे महाराष्ट्राचे कन्फर्म CM कॅन्डिडेट होते. पण ते आहे ना केंद्रात मंत्री बनले आणि नंतर 3-4 महिन्यानंतर येऊन महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनणार होते. पण काय झालं, एकाएकी 3 जून 2014ला त्यांचं निधन झालं आणि ते गेले आपल्यातनं. मग एकंदरीत पूर्ण पोकळी तयार झाली. आणि त्यांच्यानंतर कोण होतं, त्यांना इक्विव्हॅलंट किंवा त्यांच्यानंतर म्हणू शकतो आपण गडकरी साहेब. बरोबर. गडकरी साहेब मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनाव हे प्रत्येकाची इच्छा होती. पण गडकरी साहेबांनी ठरवलं होतं की मी दिल्लीतच बनाव, केंद्रात देण्यात काही रस नाही. बरोबर. मग त्यामुळे काय झालं की महाराष्ट्राची जी सेकंड लाईन ऑफ लिडरशिप होती, ज्यामध्ये फडणवीस साहेब होते, खडसे, एकनाथजी खडसे होते, त्यानंतर विनोद तावडे साहेब होते, त्यानंतर मुनगंटीवार साहेब होते आणि पंकजाताई मुंडे काय होत्या तर वडिलांची लेगसी. बरोबर. तर एकंदरीत हे झालं होतं, चित्र क्लिअर होतं. पण आणि त्यामध्ये सप्टेंबरमध्ये साधारण 31 ऑक्टोबर 2014ला फडणवीस साहेबांनी शपथ घेतली. पण सप्टेंबरमध्ये आहे ना, दिल्लीमधून लोक म्हणजे दिल्लीचे जे हायकमांड आहे त्यांनी फडणवीस साहेबांना सांगितलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनाल जर BJP पॉवरमध्ये आली तर. कधी सांगितलं होतं? सप्टेंबरमध्ये. आणि हे फडणवीस साहेबांनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं. आता पण तुम्हाला ते इंटरव्ह्यू युट्यूबवर मिळत. पण हे फडणवीस साहेबांनी ना कोणाला सांगितलं नाही. ऑलवेज से लेस दॅन नेसेसरी हा जो 4था लॉ आहे ना तो त्यात आहे. बरं. 3रा लॉ आहे कन्सील युअर इंटेन्शन. आता फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री बनायचं असेल की नाही, बनायचं असेल ऑब्व्हियसली. पण फडणवीस साहेबांनी कोणाला सांगितलं नाही. इंटेन्शन लपून ठेवले होते, त्यांची इच्छा काय आहे लपून ठेवली होती. आणि त्यानंतर मग किती जरी आहे, जसं आता जो उदाहरण घ्या, देवाभाऊचं मी उदाहरण सांगितलं की पूर्ण न्यूज पेपरमध्ये त्यांची जाहिरात त्यांची आली. तर अटेन्शन कसा ग्रॅब करायचा, क्रिएट कंपेलिंग स्पेक्टेटर म्हणून एक लॉ आहे त्यात. तो लॉ म्हणजे कसा की बाकी असं काहीतरी वातावरण तयार करा की लोक आहे ना तुमच्याबद्दल चर्चा करत. तुम्ही हा बवाल पिक्चर बघितला का? नाही. बवाल पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे, माहोल ऐसा बनाव की लोक माहोल याद रखे. ठीक आहे. म्हणजे त्यामध्ये मी कृष्णाचं पण उदाहरण दिलंय. आता भगवान कृष्ण आहे ना,
अर्जुनाला एवढं समजून सांगत होते, गीतेचं ज्ञान देत होते की बाबा असं आहे तसं आहे, कर्मयोग हे असतं, त्यानंतर अहंकार दूर ठेवायचा, माणसांनी फळाची चिंता नाही करायची, कर्म करायचं, हे अर्जुनाला काही पटत नव्हतं. म्हणून शेवटचा उपाय म्हणून काय केलं, भगवाननी आहे ना स्वतःचा महान रूप दाखवलं. बरोबर. मग तेव्हा अर्जुनाला कळलं की अरे हे काहीतरी वेगळाच प्रकार आहे. तर ते कम्पेअरिंग स्पेक्टेटर म्हणजे आपली जी इमेज आहे त्याच्यापेक्षा मोठं दाखवायचं, तर ते फडणवीस साहेबांना म्हणजे मोस्टली पॉलिटिशियनला येतं. आणि प्रत्येक लॉ मध्ये आहे ना कुठला पण पॉलिटिशियन बसतोच, तर त्यामध्ये मला वाटतं जास्तीत जास्त लॉचा वापर कोण करू शकतो, तर सध्याच्या तारखेला तर फडणवीस साहेब करतात. आणि पवार साहेबांनी पण या लॉचे भरपूर वापर केला, महाराजांनी तर खूप केलेच आहे. पवार साहेबांवरती पण मी येणार आहे. बरं, थोडंसं मला फडणवीस साहेबांबद्दल सांगा की 3 लॉ तुम्ही सांगितले जे त्यांनी वापरलेले आहेत. आता हे लॉ मे बी ते कळत वापरत असतील किंवा न कळत वापरत असतील, बरोबर, पण याच्या मागचं इंटेन्शन नेहमीच चांगलं असेल असं नसतं ना. मी एखादा लॉ वापरून काही निगेटिव्ह गोष्ट पण करू शकतो. ॲब्सोल्युटली करू शकते. पण मला तरी असं जाणवलं नाही की फडणवीस साहेबांनी असं काही निगेटिव्ह काम केलं. तुम्हाला कुठलं जाणवत आहे का? नाही, असं मी विचारतो फक्त की जर एखाद्याचं इंटेन्शन म्हणजे ॲज अ स्टुडंट, म्हणजे पॉलिटिकल सायन्सचा स्टुडंट, थोडंफार रिसर्च करतो. बट आता याच्यामध्ये ही गोष्ट कशी योग्य आहे की सपोज एखादा व्यक्ती येऊन उपोषणाला बसतोय, तुम्ही आरक्षणाबद्दल बोललात, तर जरांगे पाटलांनी उपोषण केलं, उपोषणाला येऊन बसले, पण सगळं क्रेडिट जे घेऊन गेले ते गेले फडणवीस, बरोबर. सो तिथं क्रेडिट द्यायला पाहिजे होतं जरांगेला, पण क्रेडिट मिळालं, सगळं क्रेडिट घेऊन गेले त्या जाहिरातीच्या जोरावरती म्हणा, किंवा ते कॅम्पेन त्यांनी केलं, पेपरमध्ये ॲड आल्या, सगळ्या पेपरमध्ये त्यांच्या ॲड, प्रत्येक 500 मीटरवरती त्यांचं ते पोस्टर दिसत होतं, देवाभाऊ महाराजांसमोर उभा राहून देवाभाऊंचा फोटो दिसत होता. सो ते त्यांनी ते यूज केलं, बरोबर. सो हे कितपत योग्य आहे, बरोबर आहे, अयोग्य आहे, काय वाटतं? आता क्रेडिट कोणी घेतलं, म्हणजे फडणवीस साहेबांनी थोडी क्रेडिट घेतलं की बाबा मी रिझर्वेशन दिलं, म्हणजे दिलं तर सरकारने दिलं ना. आणि सरकारचा हेड कोण असतं? मुख्यमंत्री असतं. मग एनी हाऊ क्रेडिट जर त्यांना द्यायचं होतं तर मग उपोषण करायच्या अगोदरच द्यायचं ना, तिथपर्यंत येऊच नव्हती दिली पाहिजे वेळ. हे तर फडणवीस साहेबच होतं ज्यांनी मराठ्यांना रिझर्वेशन दिलं, सोशो इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास. हे कोणी अमेंडमेंट म्हणजे महाराष्ट्रात जो कायदा पास केला फडणवीस साहेबांनीच केला होता ना. आणि 2019ला हायकोर्टामध्ये टिकून पण दाखवलं होतं आरक्षण, हे तर माहिती आहे. मग आता कसं आहे, पण जरांगे पाटलांची मागणी वेगळीच आहे की त्यांना ओबीसी मधून आरक्षण पाहिजे. आणि ओबीसी मधून एकाएकी आरक्षण देता नाही येत ना, कारण हे आहे त्यासाठी जे सुप्रीम कोर्टाने काहीतरी क्रायटेरिया दिलाय की बाबा तुम्ही इम्पेरिकल डेटा दाखवा, तुम्ही बॅकवर्ड हे दाखवा. उद्या जाऊन समजा ब्राह्मण समाजाने म्हटलं किंवा जैन समाजाने म्हटलं की आम्हाला ओबीसी मध्ये टाका, तर पॉलिटिकली ऍडव्हान्टेज यासाठी कोणी पण टाकू शकतं. पण मग काहीतरी मग ड्यू प्रोसेस ऑफ लॉ नावाची पद्धत आहे आपल्या इथं, प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ आहे, आपल्या इथं संविधान आहे, कोणी मनमानी नाही करू शकत ना. आता तुम्ही अप्रिशिएट करायला पाहिजे फडणवीस साहेबांनी, त्यांनी मनमानी नाही केली आणि ते कायद्यानुसारच गेले आणि जे आरक्षण कायद्यात बसणार आहे तेच दिलं. मग चुकीचं काय आहे? फडणवीस साहेब कायद्यानेच चालले ना. बरोबर, कायद्याने चालले. आता मला पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे की शरद पवारांचा तुम्ही उल्लेख केला, तर शरद पवारांनी त्यांच्या राजकारणामध्ये कुठल्या कुठल्या लॉजचा वापर केलाय? फडणवीस साहेब, शरद पवार साहेबांबद्दल बोलायचं तर पवार साहेब अटेन्शन घेण्यात खूप माहिर आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं, पण सध्याचं अटेन्शन आहे ना फडणवीस साहेबांकडे शिफ्ट झालं. सध्या तर त्यांच्याकडे नाही आहे एवढा फोकस. मला एक उदाहरण खूप आवडतं, म्हणजे 2019ला बघा, 2019ला बीजेपी परत पॉवर मध्ये आली होती 303 सीटा घेऊन. परत बीजेपीनं सरकार बनवलं होतं 2019ला. मोदी साहेब परत पंतप्रधान बनले होते आणि महाराष्ट्रात पण दिसून होतं की आता फडणवीस साहेब परत मुख्यमंत्री, जसं म्हटलं पुन्हा येईन. आणि त्यानंतर काय झालं की सर्वीकडे ना ससेमिरा लागला होता एन्फोर्समेंट डायरेक्टरचा. तर मग आता त्यात पवार साहेबांचा काही रोलच नव्हता, कारण कोणाची ना कोणाची चौकशी चाललीच होती ईडीच्या मार्फत, पण पवार साहेबांची नव्हती. आता या पवार साहेबांनी काय म्हटलं की आता मीच ईडीच्या ऑफिसला जातो 2019ला, तर त्यामुळे पूर्ण अटेन्शन आहे ना हे पवार साहेबांकडे गेलं होतं. आणि पवार साहेब हे अटेन्शन घेण्यात खूप माहिर आहे. आणि कुठलं पण अटेन्शन हे आहे ना कुठल्या पण पॉलिटिशियनची एक ब्रँड व्हॅल्यू ठरवते की किती त्याचा पॉलिटिकल कॅपिटल, एक कसं राजकीय भांडवल म्हणतो आपण त्याला पॉलिटिक्सच्या टर्म मध्ये. तर ज्याचं जो जास्त अटेन्शन ग्रॅब करू शकतो तो तेवढं पॉवरफुल असू शकतो. आता राजसाहेब ठाकरेंचं नाही का, कितीतरी वेळ आहे ना त्यांची टीआरपी खूप आहे असायची, पण एकंदरीत आता राजसाहेब ठाकरेचा विषय नाहीये, आता पवार साहेबांचं सांगतोय की एकंदरीत काय की जो माणूस जास्तीत जास्त अटेन्शन ग्रॅब करू शकतो, म्हणजे तो न्यूज मध्ये राहील, तो चर्चेमध्ये राहील, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली, पॉझिटिव्ह वेनी किंवा निगेटिव्ह वेनी. जर कुठलाही व्यक्ती चर्चेमध्ये राहत आहे तर मग काय ते अल्टिमेटली तेच पाहिजे ना. कारण की राजकारणामध्ये
लोक शिवाय पण घालतात, चांगले बोलतात आणि त्यांची चर्चा ती त्यांच्या लेवलला चालू राहते. पण लोक विसरून जाईल जर न्यूज मध्ये नाही राहिले. आता बघा कितीतरी लोक आहे, अरविंद केजरीवाल आहे ना, ते न्यूज मध्ये राहायचे 2014-15, पण जेव्हापासून त्यांचं सरकार गेलं, साधारण फेब्रुवारीमध्ये निवडणुका झाल्या, केजरीवालांबद्दल कुणी चर्चा पण नाही करत. बरोबर, विसरून लोक विसरून जातात. म्हणून नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आहे ना चर्चेत राहिला पाहिजे. मग ते निगेटिव्ह मोस्टली पॉझिटिव्ह कामासाठी राहिलं तर बरं होईल. बरोबर. सो शरद पवारांचे काही एक्झाम्पल सांगू शकता की त्यांनी या वेळामध्ये त्यांनी हा रूल वापरून चर्चेमध्ये राहिले? आता 2022चं उदाहरण आठवते का तुम्हाला? 23चं उदाहरण, सॉरी, 1 मे 2023ला महाराष्ट्र दिन साजरा झाला आणि दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईला पवार साहेबांनी एकाएकी राजीनामा देऊन दिला. आणि त्यांनी म्हटलं होतं की आता मी राजकारणामधून संन्यास घेतो आणि सर्व जे जबाबदारी आहे ते पुढच्या पिढीला सोडून देतो, असं त्यांनी म्हटलं होतं. आणि मग सर्वजण चर्चा करायला लागली, नाही पवार साहेब तुम्ही राजीनामा नका देऊ. जयंतराव पाटील तर रडले होते. त्यानंतर मग प्रत्येक ठिकाणी चर्चा झाली की पवार साहेबांनी राजीनामा द्यावा की नाही, का अजून राजकारणामध्ये त्यांनी सक्रिय राहावं. मग त्यानंतर काय झालं, त्यांनी स्वतः एक कमिटी गठन केली. कमिटी आता स्वतः आणि त्यांनी म्हटलं नाही पवार साहेबांनी राजकारणामधून अजून तरी निवृत्त व्हावं. करेक्ट. म्हणजे एकंदरीत काय, हा फर्जीवाडा होता. बरोबर. स्वतःवरतीच गुन्हा आहे, स्वतःच न्याय देणार त्याच्याबद्दल आणि स्वतःच त्याची सजा घेणार. ते जुमले आहेत, राजकीय जुमले आहेत. आणि हे लॉ मध्ये आहे की अटेन्शन ग्रॅब करा, क्रिएटिंग कंपेलिंग स्पेक्टेटर म्हणून हे लॉज आहेत खूप सारे. याचा वापर पवार साहेब करतात. म्हणजे त्यांनी हे पुस्तक वाचलं का मला माहिती नाही, म्हणजे कारण हे पुस्तक रॉबर्ट ग्रीनचं 98ला आलं होतं. आणि त्यानंतर मग पवार साहेब तर एक साधारण 60 वर्षापासून राजकारण, तर त्या पुस्तक वाचायचा त्याचा काही संबंध नाही. पण पवार साहेबांचं वाचन खूप आहे, वाचन चांगलं आहे. तर पवार साहेबांच्या हातून हे मला वाटतं पुस्तक गेलं असेल. मला वाटतं वाचन जरी नसेल तरी पण त्यांना सल्ले देणारे लोक असतील, ॲडवाईस देणारे लोक असतात, सांगतात की असं तुम्ही करू शकता, तसं काही मिळू शकता. मे बी त्यांच्या सल्ल्या जो देणारा व्यक्ती आहे त्याने काहीतरी वाचलं असेल. सल्ला देणाऱ्यापेक्षा त्यांचे गुरुच महान होते, यशवंतराव चव्हाण. हो, आता काय पाहिजे, यशवंतराव चव्हाणांचे पट्टे शिष्य आहेत, ते मानसपुत्र मानलं होतं त्यांना. आणि दुसरं म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी एक लॉ सांगितलेला आहे, म्हणजे लॉ नाही आहे, त्यांनी एक वाक्य दिलंय, ते म्हणजे की नेहमी गरजेपेक्षा कमी बोला. म्हणजे काय तर राजकारणात यशस्वी माणूस कोण होतो की ज्या व्यक्तीला माहिती आहे की कुठल्या वेळेस काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं, हे सर्वात महत्वाचं आहे. नाहीतर उठसूट जर आपण मराठीमध्ये म्हणतो ना, उचललीची जीभ लावली टाळायला, तर ते असं नको करायला. असं जर करत राहिलं तर स्वतःही अडचणीत येऊ आणि आजूबाजूच्या लोकांना पण आपण अडचणीत आणू. म्हणून आहे ना त्याची, आणि तोच बालकडू आहे ना शरद पवार साहेबांनी खूप योग्य पद्धतीनं जपलेला आहे. आणि त्यामध्ये खूप सारे लॉज आहेत की आता यूज फॉर्मलेसनेस म्हणून नाही, 48 लॉ आहे, त्यामध्ये शेवटचा लॉ आहे. आता अजून करा की पवार साहेबांनी म्हटलं होतं मी शिवसेनेसोबत कधी जाणार नाही, पण गेले. ठीक आहे, तर थोडं कुठं ना कुठं माणसाने फ्लेक्झिबल राहायला पाहिजे, कुठं सरेंडर केलं पाहिजे. तर हे या गोष्टी असतात आणि यामध्ये खूप सारे लॉ आहे, त्यामध्ये व्यवस्थित त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर. तसं तर फडणवीस साहेब पण म्हटले होते की मी राष्ट्रवादीसोबत कधी जाणार नाही. एका मुलाखतीमध्ये खूप वेळेस बोलले ते की काही झालं तरी पण मी राष्ट्रवादीसोबत जाणार नाही. तेव्हा ते मुख्यमंत्री नव्हते. त्यावेळेस ते मुख्यमंत्री नव्हते. माझा पुढचा असा प्रश्न आहे तुम्हाला की शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना चालू केली होती आणि त्यानंतर असं नव्हतं वाटलं की शिवसेनेचं चिन्हही आता उद्धव ठाकरेकडे नाही आहे, बरोबर? तर त्याच्या मागचं रिझन काय वाटतं की का ही वेळ आज उद्धव ठाकरेवरती आली आहे? उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली तर मला वाटतं त्यांचा अहंकार भयंकर मोठा होता, अजून पण आहे, काय वाटत नाही. आणि ते ऐकूनच नाही घ्यायचे. म्हणजे जेवढं मी ऐकलेलं आहे आणि बाकीचे पण शिवसेनेचे जे नेते सांगतात ना की ते ऐकून नाही घ्यायचे, आमच्यासोबत भेट पण नाही द्यायची. त्या एक लॉ आहे यामध्ये, यूज अब्सेन्स टू इन्क्रीज रिस्पेक्ट म्हणून. त्या लॉचा आहे ना वापर उद्धव साहेब ठाकरे नेहमी करतो. ठीक आहे, म्हणजे कोणी आपल्याला कोणासोबत भेटत नाही ते, आणि कमीत कमी आहे ना लोकांसोबत कॉन्टॅक्ट ठेवतात, म्हणजे कार्यकर्त्यांसोबत. हा चांगली गोष्ट आहे की नेत्याने ना कमीत कमी भेटलं पाहिजे कार्यकर्त्यांना, म्हणजे तेवढं रिस्पेक्ट. जसं आपण म्हणतो ना की सोन्याचा रेट जास्त काय, कारण की ते आहे ना त्याची डिमांड जास्त आहे पण जर सप्लाय कमी आहे. म्हणून जर सप्लाय जर कमी राहिला तर आपोआप डिमांड वाढत राहते. तेच त्या लॉच आहे. बट एकंदरीत त्यामुळं काय झालं, ते बॅकफायर झालं आणि उद्धव साहेब ठाकरे यांना घराबाहेर निघायचेच नाही. आणि यामध्ये एक लॉ पण आहे आणि ते डू नॉट बिल्ड द फोर्ट्रेस फॉर युअर सेल्फ.
आयसोलेशन इज डेंजरस. बट उद्धव ठाकरे घराबाहेर निघायचे नाही त्यावेळेस ते आजारी होते. जर ती जो कोविडचा टाईम आहे त्यावेळेस जे ॲलिगेशन लावले होते एकनाथ शिंदेंनी की उद्धव सर घराबाहेर निघत नाहीत, घरूनच सरकार चालवत आहेत, मातोश्रीवरनं महाराष्ट्र सरकार चाललं आहे, बट त्यावेळेस ते ॲक्च्युली आजारी होते, बट त्यांनी त्याला निगेटिव्ह यूज केला. बरं, आता उद्धवसाहेब ठाकरेंनी एकदा आहे ना मातोश्रीवरनं पंढरपूरपर्यंत गाडी चालवत नेली होती 4 व्हीलर. हे न्यूज माहिती आहे तुम्हाला? जर आजारी माणूस एवढी जबरदस्त म्हणजे 8 तासाचा रन करू शकता, आश्चर्यच वाटतंय मला. म्हणजे ठीक आहे, असं त्यातला भाग नाही आहे, पण तुम्हाला सांगतो की ते बरे नसताना आहे ना कुठला पण व्यक्ती त्यांना डिस्टर्ब करणार नाही. लोकांची कंप्लेंट काय होती की हे सुज्ञ असताना, हे चांगले असताना पण आहे ना आम्हाला वेळ देत नाही. पवार साहेबांकडे किंवा राष्ट्रवादीच्या लोकांकडे किंवा काँग्रेसच्या लोकांसोबत बोलायला भेटायला वेळ आहे त्यांच्याकडे, पण शिवसेनेच्या लोकांना भेटायला वेळ नाही, हे त्यांची कंप्लेंट. इथे यामुळे प्रॉब्लेम झाला होता. सो कुठली गोष्ट आपल्याला ओव्हर नाही करायची हे पण समजलं पाहिजे. हा, प्रत्येक गोष्टीत आहे ना ते अति तिथं माती म्हणतो ना आपण, की जे ओव्हरडोस झाला की ते अंगलट होतं, म्हणजे काही कामाचं नाही आहे ते. बरोबर. म्हणजे कुठला लॉ हा लिमिट मध्ये वापरला गेला, त्याचा जास्त अतिरेक झाला की मग कामातून गेला माणूस. बरोबर. मला एक असा थोडासा प्रश्न विचारायचा आहे राज ठाकरेंबद्दल, की आपण म्हणतो की राजकारण्यांना आज अटेन्शन पाहिजे, राजकारणाकडे भाषणशैली पाहिजे, अटेन्शन पाहिजे. आज जर राज ठाकरेंना जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहिलं, इव्हन देशाच्या राजकारणामध्ये पाहिलं, राज ठाकरे जर काही बोलले तर ती नॅशनल न्यूज होऊन जाते. राज ठाकरेंचं वक्तव्य, राज ठाकरेंचं कुठलीही छोटी मोठी गोष्ट झाली तर सगळे लोक तिकडे पाहतात, त्यांना अटेन्शन आहे. बट त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या सीटावरती नाही आहे. जर ते आज निवडणुकीला उभे राहिले किंवा त्यांच्या पक्षातून जर एखादा उमेदवार उभा राहिला तर जेवढे लोक त्यांच्या भाषणाला गर्दी करतात तेवढे वोट त्यांना मिळत नाहीत. तर काय त्याच्या मागचं रिझन काय वाटतं? बघा, राजसाहेब उत्कृष्ट बघताय त्याबद्दल डाऊट नाहीच आहे, कारण की मी त्यांचा फॅन आहे सर्वात मोठा भाषणाचा, आणि मी मनसे जॉईन केली होती त्यांच्या भाषणामुळे. बरं, तुम्ही मनसे जॉईन केली होती? मी 2008 ते 2009 सक्रिय कार्यकर्ते होते. सक्रिय ऍक्टिव्ह, फटके पण खाल्ले मी टोल करता. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता मी किती मोठा फॅन होता, किती मोठा कार्यकर्ता होते. म्हणजे आता नाही आहेत, 14 पर्यंत. मात्र राज ठाकरेचे फॅन नाहीत तुम्ही? फॅन तर आहे, फॅन तर प्रत्येक पण मनसे राहावंच लागतं ना. आता एकंदरित मी कार्यकर्ता नाही आहे, कार्यकर्ते नाही. पवार साहेबांचा पण पॉलिटिक्सचा फॅन आहे, फडणवीस साहेबांचा पण फॅन आहे, त्यानंतर राज साहेबांचा, सर्वांचा फॅन आहे. त्याचा काही, कारण पॉलिटिशियन आहे, त्यांचा अभ्यास करावाच लागतं मला. आणि जे गोष्ट आपल्याला आवडत नाही त्याचा अभ्यास करण्यात केलंच नाही, म्हणून हे लोक मला आवडतात आणि यांच्यावर मी अभ्यास करतो. तर एकंदरीत काय झालं होतं, राज साहेबांचे जे आधीचे जे भाषण होते, हे भाषणाचे मूळतः 3 पर्पज असतात. एक तर लोकांना कन्व्हिन्स करण्यासाठी, दुसरे इन्फॉर्मेशन द्यायसाठी, किंवा तिसरे एंटरटेन करण्यासाठी. करेक्ट. राजसाहेब ठाकरेंचे जे 2014चे जे आधीचे जे भाषण होते हे लोकांना कन्व्हिन्स करायसाठी होती की का तुम्ही मनसेला निवडून द्या. आता राजसाहेबांचे जे भाषणं असतात ना ते मोस्टली इन्फॉर्मेशन बेस्ड असतात, एंटरटेनमेंट बेस्ड असतात. म्हणून राजसाहेब ठाकरे जेव्हा पण भाषण करतात ना, आता त्यातनं लोकांचं मन परिवर्तित नाही होत, फक्त आता थोडीफार इन्फॉर्मेशन जाते किंवा थोडंफार त्यांचं मनोरंजन होतं, म्हणून त्यांची गर्दी वाढत चालली भाषणात. हा माझं म्हणणं आहे असं. आणि एकंदरीत काय लोकांचं एंटरटेनमेंट होत आहे, आणि राजसाहेब पण अजून पण मोठी हस्ती, म्हणजे अजून पण ते ही हॅज कॅपेबिलिटी टू पूल द ऑडियन्स. करेक्ट. पूल द मासेस. बट मेन काय झालं, गोंधळ 2014ला झाला. काय 2012ला त्यांनी नाशिक महानगरपालिका गरज नसताना हातात घेतली होती, 40 नगरसेवक असताना. वास्तविक पाहता तिथे 60 नगरसेवकची गरज होती जर नाशिक महानगरपालिका योग्य सुरळीत चालवायची असेल तर. पण काय झालं, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे जेव्हा सरकारमध्ये होते त्यांनी आयुक्त नाही दिला, आणि मनसेचे जे पण प्रपोजल होते ते पण त्यांना कामच नाही करू दे इन शॉर्ट. आणि 2014ला जेव्हा मोदी वेळ आले आणि मनसेनं जेव्हा 10 उमेदवार उभे केले होते, त्या 10च्या 10 उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं, खासदारांचं म्हणतो मी. पण त्यामुळं ठीक आहे बाबा, तिथपर्यंत ऐकू शकतो आपण. आणि 2014च्या जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हा मनसेची एक सीट आली होती, आय गेस एक सीट आली होती, 13 वरून 1. हे कशामुळे झालं, तर जो नॅरेटिव्ह चालला ना की मनसेनं नाशिकमध्ये कामच नाही केलं. आता केलं की नाही केलं मला काय माहिती नाही, मी आधीच नाही नाशिकमध्ये काम झालंय मनसे, असं नाही की मनसेने काही काम नाही केलं, काम केलेलं आहे, बट ते नरेटिव्ह सेट नाही करता आला त्यांना. ऍब्सोल्युटली. तर मग तो नरेटिव्ह कुठे झाला, तो बॅकफायर कुठे झाला, इथे झाला की 2014ला नरेटिव्ह काय बसला की बाबा राजसाहेबांनी किंवा मनसेनी इथे कामच केलं नाशिकमध्ये. एकदा दिलं होतं तुम्हाला ट्रायल करायसाठी, मग तिथं जर त्यांनी सक्सेसफुली तो मॉडेल
करून दाखवला असता तर मे बी लोकांनी विधानसभेमध्ये निवडून दिलं असतं. आणि जो नॅरेटिव्ह सेट झाला की यांनी काम नाही केलं, तो नॅरेटिव्हला टॅकल मनसेला करता नाही आला. तर त्यामुळं आणि राजसाहेबांनी तर एवढे चांगले त्यांची ब्ल्यूप्रिंट मी वाचतो, ब्ल्यूप्रिंट, त्यामध्ये त्यांनी एवढे सुंदर सुंदर प्रकल्प सांगितले होते, काय काय त्यांचं मिशन आहे महाराष्ट्राकरता ते सांगितलं होतं. पण खरं सांगतो मी, जसं हिटलरने म्हटलं आहे ना की लोकांना वाचायला नका देऊ, लोकांसमोर भाषणाच्या माध्यमातून प्रेझेंट करा, कारण की लोकांकडे तेवढा वेळ नाहीये. हे 75-70 वर्षापूर्वी बोललो होतं हिटलर, म्हणजे 100 वर्ष. पण तसंच आहे, लोकांना वाचायला नको देऊ, त्यांना सांगा, प्रेझेंट करा, फिल्म बनवा. आणि राजसाहेबांची जी फिल्म होती ती पण एक साधारण 15-20 मिनिटाची होती, तेवढ्यात लोकांना काही समजत नाही. तर ते म्हणजे एकंदरीत तो मेसेज लोकांपर्यंत पोहोचू नाही शकला. तर त्यामुळं जी मनसेची जी दुर्गती झाली ते त्याच्यामुळे झाली. बरोबर. त्यापासून अजून ते सावरू नाही शकलेले आहे. अजूनही मला जर तुम्ही विचारलं की आता मनसेने काय करावं, तर मनसेचं आपण म्हणतो ना मराठीमध्ये, ज्या माणसाचं जिथं हरवलं माणसाने तिथं शोधावं म्हणून. मनसेचं नाशिकमध्ये हरवलंय, त्यांनी नाशिकमध्ये शोधावं. बरं. मनसेचं नाशिक महानगरपालिकेमध्ये हरवलेलं आहे, तर मनसेनं नाशिक महानगरपालिकेपासूनच सुरुवात करायला पाहिजे. मुंबई पुणे वगैरे करावं, पण मेन फोकस नाशिककडे. जर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे एकत्र येण्याच्या पण खूप साऱ्या चर्चा चालू आहेत, जर आले एकत्र तर फायदा होऊ शकेल का? फायदा होऊ शकेल, पण जो इगो क्लॅश असतो ना त्याचं काय करणार? ठीक आहे, कारण की नेतृत्व राजसाहेबांकडे, उद्धव साहेबांकडे संघटना आहे. ठीक आहे, मग कसं आहे की आता नेमकी गाडी चालवणार कोण? गाडी माझी, ड्रायव्हर दोघंही आहे. ठीक आहे, मग असा प्रॉब्लेम होत होतो. त्यामुळं बेटर आहे की बाबा त्यांनी एकामेकापेक्षा लांबच राहतं. आणि मला वाटतं की हे मीडियाने जास्त बनवलेली हाईप आहे की दोघं एकत्र आले तर असा काही जास्त काही फायदा होणार नाही. ओके, मला तरी जेन्युइन वाटतं काही फायदा होणार नाही. बरं, बट एकत्र आलं तर स्वागतच आहे. ठीक आहे, आपण आता महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दल बोललो, थोडंसं मला केंद्रीय नेतृत्वावरती देखील बोलायचं आहे. आज केंद्रामध्ये सगळ्यात मोठं नेतृत्व आहे नरेंद्र मोदींचं. तर नरेंद्र मोदी त्यांच्याकडे कुठले रूल्स वापरतात ज्याने त्यांनी पॉवर जी आहे ती ग्रॅब केलेली आहे? कुठले लॉज? खूप सारे लॉज आहे. म्हणजे एक साधारण पहिलंच लॉ जो आहे, नेव्हर आउटशाईन युअर मास्टर, तर नरेंद्र मोदी साहेबांनी या लॉचा चांगला वापर केला. म्हणजे ते कधी त्यांचे जे सुपिरियर्स होते, लालकृष्ण अडवाणी, त्यानंतर अरुण जेटली, तेव्हा म्हणतो मी 2009च्या आधी, 2014च्या आधी अरुण जेटली सिनियर होते, गडकरी साहेब त्यांचे सिनियर होते, हे सर्व त्यांचे सिनियर होते. त्यांच्यासमोर कधी त्यांनी वरचढपणा नाही केला. तर ते त्यांना मास्टर म्हणून ट्रीटमेंट द्यायचे आणि आपण त्यांचे सबऑर्डिनेट म्हणून चांगले उत्कृष्ट काम करायचे. नाही, ते जे त्यांनी काम केलं ते निवडून येण्याच्या अगोदर, पण निवडून आल्याच्या नंतर त्यांच्या त्या बिहेवियरमध्ये खूप चेंज झाला. आज नरेंद्र मोदीच्या पुढे कुणीच बोलू शकत नाही. आज भाजपा म्हणजे नरेंद्र मोदी झाले. आज केंद्रातली सत्ता जी आहे आपली, ती आपण हे नाही म्हणत की भाजप सरकार आहे, आपण म्हणतो मोदी सरकार आहे. तर आज त्यांनी ते लॉचे एकदम अपोजिट काम करतायत. कुठलं लॉचे? की अपोजिट म्हणजे मला हे म्हणायचं आहे की लालकृष्ण अडवाणी घ्या किंवा गडकरी घ्या, आता सगळ्यांपेक्षा ते वरचढ झालेत ना, सगळ्यांपेक्षा ते वरचढ झालेत. तो ते कसं? ते कसं, तर मग त्यांचा करिश्मा त्या लेवलला आहे ना, त्यांची PR टीम तशी काम करते. त्यांनी जसं नरेंद्र मोदींना असं तुम्ही कैचित पकडू शकता असं कुठलं स्टेटमेंट दाखवा बरं, तुम्हाला आठवते का कुठलं? खूप सारे आहेत. दाखवा ना. नरेंद्र मोदी टेक्नॉलॉजीवरती बोलताना बोलले की आकाशातून जेव्हा त्यांनी एवढा फरक नाही. तुम्ही बोलता ते बरोबर आहे, ठीक आहे, म्हणजे रडार वगैरे जातं, मग त्यांनी असं काही डेमोक्रेसीला धोका आहे ते ठीक आहे, ते नॉर्मल आहे. एखाद दुसऱ्या चुका होतात, ठीक आहे. तुम्ही जर त्याला जर बेंचमार्क धरून बसले ना, मग पॉलिटिक्समध्ये आहे ना एवढं जे मोठं असतं ना, त्यासाठी हे या छोट्या छोट्या गोष्टी या सॅक्रिफाईस करावं, त्यावेळी लक्ष पण नाही जाते. न्यूज बनली आणि नरेंद्र मोदींना डिफेम करायचा प्रयत्न केला, पण यांनी काय फरक पडला? नाही, डिफेन्सचा विषय नाही आहे. मला हे म्हणायचं होतं की असं नाही की त्यांना सगळंच माहिती आहे, असं नाही की ते काही चुका करत नाहीत. चुका सगळ्यांकडून होतात. फक्त मला असं वाटतं की नरेंद्र मोदींच्या मागे जो मीडिया सपोर्ट आहे, नरेंद्र मोदीच्या मागे जो आज प्रत्येक मीडिया हाऊस, न्यूज चॅनल, पेपर हे सगळे उभे आहेत, तर त्या गोष्टीचा ते फायदा त्यांना होतो. आता तेवढी ब्रँड व्हॅल्यू आहे त्यांची. आता ब्रँड व्हॅल्यू मी तुझं सांगितलं, जर ब्रँड व्हॅल्यू असेल तर अटेन्शन आपोआपच भेटते. तर मग त्या चुकीचं काय आहे मला काही कळत नाही. ही चांगली गोष्ट आहे ना की बाबा कुठला व्यक्ती आहे ज्याला फक्त भारताचं मीडिया नाही तर जगातलं मीडिया पण लक्ष देत आहे. मी चुकीचं बरोबर हे नाही म्हणत. चुकीचं बरोबर म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की आपल्या डेमोक्रेसीसाठी काय गोष्टी चांगल्या आहेत. जर एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती मीडियानं हायलाईट केली पाहिजे, ना की त्या माणसाचे ब्रँड व्हॅल्यू आहे किंवा त्या माणसाचं थोडी मोठी इमेज आहे म्हणून सगळ्या गोष्टी झाकून जातात किंवा त्याच्यावरती पडदा टाकला जातो, हे चुकीचं आहे.
चुकीचं म्हणजे मला उदाहरण सांगा ना, जेणेकरून मी एक्सप्लेन करू शकतो तुम्हाला. कारण की चुकीचं होतं त्याबद्दल वाद नाही, पण चुकीचं एवढं त्याचं किती प्रपोर्शन मध्ये ते पण माहिती असलं पाहिजे ना. की समजा आता उठसूट नरेंद्र मोदी काही वायफाय तर बडबड करत नाही किंवा कोणाचा इगो हर्ट केला, कोणाचा मान नाही ठेवला, व्यवस्थित चाललंय. ठीक आहे. दुसऱ्या एखाद्या नेतृत्वाबद्दल बोलूया. जर म्हटलं आपले गृहमंत्री अमित शहा, त्यांच्याबद्दल त्यांचा तुम्ही अभ्यास केला असेल, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला असेल, तर कुठले रूल्स लॉज ते वापरतात आणि जेणेकरून त्यांना सत्तेमध्ये आहेत त्या? सर्वात पहिला तो लॉ तर मी तुम्हाला सांगतो, नेव्हर आउटशाईन युअर मास्टर हा आहे ना युनिव्हर्सल लॉ आहे, सगळेच ते वापरतात. त्याच्या व्यतिरिक्त काही युनिक अशी गोष्ट असेल एखाद्या व्यक्तिमत्वाची की जे बेस्ट आहे त्यांच्यामध्ये? अमित शहामध्ये बेस्ट काय आहे तर स्ट्रॅटेजी वगैरे करतात, मॅनिप्युलेशन. सेकंड लॉ आहे की शत्रूंचा वापर कसा करायचा हे माहिती असलं पाहिजे. शत्रू म्हणजे आपले रायव्हल्स. आता सांगतो तुम्हाला की हेमंत बिस्वा शर्मा हे तुम्हाला माहिती आहे, आसामचे मुख्यमंत्री, हे राहुल गांधींकडे गेले होते की आसाममध्ये आहे ना काँग्रेसचा भयंकर पराभव झाला होता आणि राहुल गांधींना भेटायला गेले होते आणि त्यांना सांगितलं की काँग्रेसची अवस्था खूप बिकट आहे आणि तुम्ही इकडे लक्ष घाला, नाहीतर काँग्रेस आहे ना पूर्ण रस्ता तडाला जाणार आहे. पण काँग्रेस तर राहुल गांधी त्यात काही सिरियस नव्हते आणि त्यांचा जो कुत्रा होता त्याने ते बिस्किट खाल्लं आणि त्यांनी कर्टसी पण दाखवली नाही की ते बाबा हे प्लेट हटवा म्हणून, काहीच नाही. आणि हे त्यांना इन्सल्टिंग वाटलं, तर त्यामुळे ते लगेच अमित शहाकडे गेले. अमित शहानी वास्तविक पाहता त्यांनी म्हटलं असतं तुम्ही काँग्रेसच्या आधीपासून जन्मले काँग्रेसमध्ये मोठे झालात असं तसं. पण एकंदरीत काय आपले जे अमित शहा होते यांनी त्यांना बाजूला नाही केलं, त्यांना आत घेतलं आणि त्यांचा पुरेपूर वापर करून घेतला. म्हणजे वापर म्हणजे त्यांना स्ट्रॅटेजी, कारण हा माहिती का या माणसाची व्हॅल्यू होती हेमंत बिस्वा शर्मा, आणि कुठल्या माणसाला कुठे डिप्लॉय करता हे एक चांगल्या लीडरचं आहे ना, एक चांगल्या लीडरचं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आहे ना प्रत्येक वेळेस कुठला योद्धा कुठं वापरायचा त्यांना माहिती होतं. ठीक आहे, तर त्यामुळे एकंदरीत इथं काय झालं होतं, जे बीजेपीचा जो बेस नव्हता आसाममध्ये किंवा नॉर्थ ईस्ट मध्ये तो पूर्ण बेस पक्का झाला. करेक्ट. म्हणजे त्रिपुरामध्ये बीजेपी असा नावाचा काही प्रकार नव्हता, त्रिपुरामध्ये सरकार बनली, त्यानंतर आता मणिपूर थोडासा अंडरस्ट आहे. पण एकंदरीत जर स्टेबल करायचं असेल तर पॉवर हातात पाहिजे, कारण की पोलिस इज अ स्टेट सब्जेक्ट आणि नॉर्थ ईस्ट मध्ये इन्सर्जन्सी खूप असते. आणि जर स्टेबिलिटी आणायची असेल तर एक हा माणूस आहे ना आपल्यासाठी खूप चांगला रिसोर्स पर्सन असू शकतो, हे अमित शहाला माहिती होतं. ही नोज हु इज द इम्पॉर्टंट पर्सन. ठीक आहे, तर मग आणि त्यांनी असं बाजूला नाही गेलं, तर सेकंड लॉचा त्यांनी चांगल्या पद्धतीने वापर केला. मला वाटतं की त्यांना माहिती आहे की ह्या माणूस चांगला आहे, ह्या माणसं म्हणजे त्यांनी एकंदरीत पूर्ण बीजेपी बघा घराघरात पोहोचवली, तर दुसरे जे बाहेरून आले त्यांना बीजेपी मध्ये कन्वर्ट केलं, सगळ्यांनाच घेतलं त्यांनी. म्हणजे आता तुम्ही बीजेपी पहा, बीजेपी मधली 70% बीजेपी तर काँग्रेसवाली आहेत महाराष्ट्रात, तरी कमीत कमी 60-70%. तुम्ही म्हणताय तर मग आता 10 पैकी 7 नेत्यांची नाव घेऊन दाखवा मला. खूप सारे, म्हणजे एक मध्यंतरी 10 नेत्यांपैकी 7 नेत्यांची मला नाव घेऊन दाखवा. 70% म्हटलं 10 नेते. आता एक सिंपल बघा, बीजेपी मोदी गव्हर्नमेंट येण्याच्या अगोदर बीजेपीची जी लिडरशिप होती, तुम्ही मागाशी नाव घेतले, विनोद तावडे, एकनाथ खडसे, फडणवीसांचं खूप कमी नाव होतं. आता ती जी बीजेपी लिडरशिप होती मोदीचा उगम होण्याच्या अगोदर, मोदीचा सगळीकडे येण्याच्या अगोदर, ती बीजेपी लिडरशिपच नाही आहे. हे सगळे दुसरी लिडरशिप आता बसली आहे. तुम्ही उपमुख्यमंत्री घ्या, इकडचे आहेत. तुम्ही एकनाथ शिंदे, म्हणजे उपमुख्यमंत्री दोन्ही इकडचे आहेत, गृहमंत्री, कृषी मंत्री सगळे दुसरीकडचेच येत आहेत. चांगली गोष्ट आहे ना, तरी सर्वांना संधी मिळत तर वाईट काय नाही. मला हे म्हणायचंय नेता पाहिजे, एकच मुख्यमंत्री 50 वर्ष आला पाहिजे अशातला काही भाग नाही ना. तर हे चर्निंग चालली असली पाहिजे, जो जास्त कॉम्पिटिटिव्ह आहे तो लीडर बनणार. मला हे म्हणायचं होतं की बीजेपीने जर स्वतःच्या पक्षातून जे त्यांचे एकदम तळागाळातले कार्यकर्ते आहेत, जे म्हणजे ज्यांचा जन्म बीजेपीमध्ये झाला आहे, त्यांनी आयुष्य बीजेपीसाठी दिलं आहे, त्या नेत्यांना जर वरती आणलं असतं, त्यांच्या हातामध्ये सत्ता दिली असती तर काहीतरी वेगळा चेंज झाला असता. बट तुमचे सगळे लिडरच, सध्याचे लिडरच सगळे दुसऱ्या पक्षातले आहेत, राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे, शिवसेनेचे, आणि परत तेच चालू आहे. मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री साहेब हे एकनाथ शिंदे शिवसेनेचे, मग आता ते राष्ट्रवादीचे अलायन्स पार्टनर आहे ना. मग त्यात चुकीचं काय, अलायन्स केल्यावर तर तेवढं सॅक्रिफाईस करावं लागतं ना. का सर्व काही बीजेपीनं खाल्लं पाहिजे अशातला काही भाग नाही. आणि सर्व याच्यात जर बीजेपीनं केलं तर मग लोक म्हणतील, अपोजिशनवाले म्हणतील की सर्व काही बीजेपीनंच केलं. एकंदरीत काय तर प्रत्येकाला देत आहे ना, प्रत्येकाला संधी देत आहे,
आपले अजित पवारांना पण मंत्रीपद दिलंय, त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांना पण मंत्रीपद दिलंय, त्यांच्या कार्यकर्त्यांना पण मंत्रिमंडळात घेतले. तर वाईट काय, चांगली गोष्ट आहे की डेमोक्रेटायझेशन झालंय ना, चांगल्या पद्धतीने लोकशाहीकरण झालंय ना सरकारचं. चांगली गोष्ट आहे, सगळे खात आहेत, सगळे सोबत खात आहेत, चांगली गोष्ट आहे. म्हणजे असं खाताय आपण नाही म्हणू शकत ना, चांगली गोष्ट आहे. आता जर एकंदरीत काय पवार साहेबांना समजा पुण्याचं हे पालकमंत्रीपद दिलं तर वाईट काय, त्यांना अनुभव आहे ना, आणि आपला जर विकास होत आहे, वाईट काय. बरोबर, ठीक आहे. एका नवीन मुद्द्याकडे मला वळायचं आहे की पॉलिटिशियन्स तर यूज करतात, बट आज कॉर्पोरेट सेक्टरमध्येही खूप सारी पॉलिटिक्स होते. आज जर एखादा व्यक्ती कॉर्पोरेटमध्ये जॉब करत असेल, मे बी कुठल्याही फील्डमध्ये असेल, तो IT मध्ये असू द्या, तो सेल्समध्ये असू द्या, किंवा अकाउंट्समध्ये, फायनान्समध्ये, HR मध्ये, तर त्याला हे जे काही रूल्स आहेत, हे जे काही लॉज आहेत, त्याचा यूज कसा तो करू शकतो त्याच्या आयुष्यामध्ये. यामध्ये एक चांगला लॉ आहे, लेट अदर्स टू डू द वर्क अँड ऑलवेज टेक द क्रेडिट. आणि हे कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये भयंकर चालतं, खूप चालतं. तुम्हाला जाणवत असेल की आपला जो सिनियर आहे हा ना आपल्याला काम सांगून देतो, नंतर कर म्हणतो आणि स्वतःच्या नावाने खपवतो, प्रमोशन घेऊन जाताना आपण राहिलो इकडे. तर हे कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये ना खूप मोठ्या प्रमाणात होतं. म्हणून आहे ना या लॉचा आहे ना वापर, त्यांनी जे रॉबर्ट ग्रीन होते, जे मुख्य लेखक होते, त्यांनी कॉर्पोरेट वर्ल्ड मधले पण उदाहरण दिले त्यांच्या मुख्य पुस्तकामध्ये. आता माझा कॉर्पोरेट वर्ल्डचा असा प्रत्यक्ष संबंध नाही आहे, कारण की मी UPSC करणारा व्यक्ती होतो आणि मी थोडाफार जॉब केला, त्यानंतर MIT मध्ये लागलो. आणि MIT काय एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे, कॉर्पोरेट वर्ल्डचा माझा काही असा संबंध आला नाही, तर त्यामुळे मी कुठले एक्झाम्पल घेतले नाही. पण तुम्हाला सांगतो की लॉ तसे लागतात. आता मी एक लॉ सांगितला तुम्हाला, आणि हा सर्वात मोठा लॉ आहे कॉर्पोरेटमध्ये, तेच चालतं. कारण की क्रेडिटच घेता ना, याचा आहे ना, कोणाला तरी काम करून देतात, स्वतःच्या नावाने क्रेडिट घेतात, प्रमोशन घेतात, चालले जातात, हाईक घेतात, एक सर्टन पोझिशनला जातात, कंपनी स्विच करतात, पॅकेज वाढवून घेतात, संपलं. अल्टिमेट काय, कॉर्पोरेट वर्ल्ड इज दिस. बरोबर, की स्टेबिलिटी पाहिजे, सॅलरी पाहिजे, थोडंसं रिलॅक्स पाहिजे. कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये हे फार रेअर असतं, रिलॅक्स नाही राहत. प्रत्येक वेळेस काही ना काही धावपळ, डेडलाईन, त्या गोष्टी चालूच राहतात. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही लॉज आहेत का जे कॉर्पोरेट नाही बट एखादा डेली रुटीनमध्ये ते वापरू शकतो, किंवा मला माझी पर्सनॅलिटी बेटर करायची आहे, मला माझं व्यक्तिमत्व बेटर करायचं आहे, भलेही मी कॉर्पोरेटमध्ये नसेल, माझ्या व्यवसायात असेल, किंवा एक जनरल पब्लिकसाठी, जनरल जी काही आपली ऑडियन्स आहे, प्रेक्षक आहे, ते कुठले लॉज आहेत जे वापरू शकतात. लॉस तर खूप सारे आहे यामध्ये. मी तर म्हणतो की 48 लॉ सर्व कामाचे, पण काही लोकांना बडबड करायची खूप सवय असते. तर त्यांच्याकरता तोच लॉ आहे, ऑलवेज से लेस दॅन नेसेसरी. गरज नसताना जर बडबड करत राहिला तर पंचायत होते. ठीक आहे. दुसरं म्हणजे डोंट कन्सील युअर इंटेन्शन. इंटेन्शन सगळ्यांसमोर, म्हणजे डोंट रिव्हील युअर इंटेन्शन, कन्सील युअर इंटेन्शन. तर त्यामुळे काय होईल की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. तर आता माझ्या वडिलाचं उदाहरण देतो. माझे वडील आहे ना 2014-15ची गोष्ट आहे, ते मंगल कार्यालयाकरता जमीन शोधत होते गावामध्ये, आणि त्यांना एक जमीन सापडली 1/2 एकर. आणि वडिलाचं जवळजवळ झालं होतं की 35 लाखामध्ये ती जमीन विकत घ्यायची, आणि जो पुढचा व्यक्ती होता तो 40 लाखामध्ये तयार होता. वडील म्हटले होते नाही 35 लाखामध्ये विकत घेणार, तो म्हणे की 40 लाखामध्ये. आणि मग तेवढ्यात तो सौदा काही झाला नाही, आणि पप्पा आहे ना की बाबा ठीक आहे आता बघू, नंतर विचार करूया. म्हणून ते तिथनं जे डील जिथं चालू होते तिथनं घराकडे निघाले. आणि एकंदरीत काय झालं, एक व्यक्ती मदत भेटला, आणि मग त्याने विचारलं काय दिनेश कुठे गेला होता. पप्पाने सांगितलं की गेलो होतो इकडे थोडा फिरायला. आणि मग थोडा आणखी दिवस मग पप्पानी, आता नातेवाईकच जवळचे, पप्पाने सांगितलं की बाबा असा सौदा आहे. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी ज्याच्यासोबत सौदा होणार होता तो काही माणूस फोनच उचलत नव्हता की बाबा कुठं आहे, म्हणजे फोन नाही उचलत आहे. आणि मग फोन उचलल्यानंतर मग पप्पांनी म्हटलं अरे भाई वो सौदा करना है ना अपने को. तर तो म्हणे की नाही बाद में देखेंगे म्हणे, नंतर बघू आता काहीतरी. असं 1 महिना झाला, 2 महिने झाला, 4 महिने झाले. पप्पा थोडेसे घ्यायचं होतं त्यांना, आता 35च्या जागी 38 देऊ, कुठे ना कुठे कॉम्प्रोमाइज करतात. नंतर मग 6-8 महिन्यानंतर तो म्हणे अरे वो तो बिक गई. ठीक आहे, वो बिक गई. तर मग पप्पाने विचारलं किसको बेची. मग त्यांनी सांगितलं की भाई जो हे आहे ना उसको बेची. मग त्यांना स्ट्राईक झालं की त्यांना सांगितलं होतं, ते रस्त्यात भेटले होते आणि त्यांना सांगितलं होतं की हा सौदा करायला गेलो होतो. आणि आपण हे माझ्या वडिलांचं उदाहरण सांगितलं, पण कितीतरी लोक आहेत की यांना चुकून, ते इंटेन्शनल नाही करत पण चुकून त्यांच्याकडनं सहज निघून बोलून जातात, आणि आपल्याला वाटतं की पुढचा माणूस आहे ना निस्वार्थी काम करत, पण
पुढचा व्यक्ती निस्वार्थी असेल किंवा स्वार्थी असेल आपल्याला माहिती नाही. माझ्या वडिलाचा आहे ना काही उद्देश नव्हता त्यामागे. त्यांनी फक्त सांगितलं होतं की बाबा एकदम प्रांजळ मत सांगितलं होतं की असं असं आहे. त्याने त्याचा गैरफायदा केला. म्हणजे काय केलं, माझ्या वडिलांना फसवलं बरोबर एका पद्धतीने. तर असंच आहे, एकंदरीत जर आपण इंटेन्शन सांगितले नाही तर पुढच्याला माहितीच नाही पडत की आता महाराजांनी जर इंटेन्शन सांगितले असते प्रत्येक वेळेस, ठीक आहे, की शाहिस्ते खानाला जर काय करायचं आहे कोणाला माहिती नव्हतं. शाहिस्ते खान सोबत महाराज काय करणार. आणि शाहिस्ते खान जेव्हा येणार आहे महाराजांनी पूर्ण तयारी केली होती की महाराजांना त्यांना माहिती पडलं होतं की हा आपल्याला मारायला नेणार आहे. आणि त्यामुळे एक लॉ येतात की माहिती ही प्रत्येकाजवळ असली पाहिजे. आपण म्हणतो ना की डेटा इज अ किंग, डेटा इज नॉट अ किंग, डेटा इज अ किंगडम ॲज वेल. म्हणजे काय तर माहिती असली पाहिजे. आणि हे इन्फॉर्मेशन साठी महाराजांनी सर्वात जास्त स्पाय नेटवर्क उभं केलं होतं. ठीक आहे, तर स्पाय नेटवर्कचा फायदा काय झाला महाराजांचा, आणि महाराजांचं बजेट खूप होतं त्याच्यावर. कुठली माहिती केव्हा वापरायची हे महाराजांना माहिती होतं. आणि एकंदरीत मी असं कुठल्या व्याख्यानात ऐकलं होतं की महाराज आहे ना त्यांचा दरबार भरवला होता. आणि दरबार भरवला असताना ना एकंदरीत सर्व चर्चा वगैरे चालू होती आणि मध्येच महाराज थांबले आणि या माणसाला त्यांनी अटेंड केलं. त्या व्यक्ती असा विचित्र दिसत होता, कोण आहे कोणाला माहिती नव्हता, कोण आहे अनओळखीत होता. आणि त्यानंतर आहे ना महाराजांनी पूर्ण दरबारातल्या लोकांना जायला लावलं. त्यानंतर मग पूर्ण ऐकून घेतलं त्यांच्याकडनं. नंतर मग त्यांनी कुठलं काय प्लॅन ऑफ ऍक्शन करायचं ते सांगितलं. आणि एकंदरीत मग नंतर लोकांनी विचारलं की हे कोण होतं, तर सांगत माहिती पडलं की हे आपले बहिर्जी नाईक होते. म्हणजे महाराज आहे ना बाकीच्या गोष्टी सोडून आहे ना बहिर्जी नाईकला जास्त महत्व द्यायचे, कारण ते इन्फॉर्मेशन द्यायचे. आणि इन्फॉर्मेशनच्या भरोशावरच आपलं हे जे स्वराज्य उभं झालं होतं हे त्याच्याच भरोशावर उभं झालं. कारण की महाराजांना इन्फॉर्मेशन कोणी दिली होती, बहिर्जी नाईक दिली होती की अफजल खान जो येणार आहे, शाहिस्ते खान जो येणार आहे, हा आहे ना जरी तुमच्यासोबत एक काहीतरी तह करत पण तो तुम्हाला मारायच्याच बेतानी येणार. तर ही इन्फॉर्मेशन जर महाराजांकडे नसती, महाराज मग निवांत होऊन गेले असते, हा ठीक आहे, पण त्यांना माहिती होतं की हा दगा देणार आहे, हा धोका देणार आहे. तर एकंदरीत ही इन्फॉर्मेशन खूप महत्वाची. आणि जे महाराज काय राजकारण काही नवीन नाही आहे, राजकारण तेव्हा पण व्हायचं, आता पण होणारच आहे. बरोबर. तर मेन काय आपण यातलं आपण पीडित नाही बनलो पाहिजे, विक्टिम नाही बनलो पाहिजे. तर त्यासाठी हे पॉवर, हे लॉज खूप महत्वाचे. बरोबर. महाराजांच्या व्यक्तिमत्वामधले अजून काही तुम्ही लॉज किंवा पॉवर जे ते यूज करायचे काही सांगू शकाल का उदाहरणासह? महाराजांनी तर खूप म्हणजे ऑलवेज कन्सिल युअर इंटेन्शन तर सांगितलंच मी. आणि त्यानंतर मग महाराजांनी दुसऱ्या लॉचा पण वापर केलाय, ते म्हणजे कुठला तर शत्रूंचा वापर करायला शिका. आता वास्तविक पाहता जेव्हा जे शिवाजी महाराजांचे वडील होते शहाजी यांना आहे ना शहाजीराजांना कैद केलं होतं, आपल्या अफजल खानने कैद केलं होतं. तर अफजल खानाला कैद केल्यामुळं काय झालं, आता त्यांना माहिती होतं त्यांचा टिकाव लागू शकत नाही अफजल खानाजवळ. त्यामुळं त्यांनी शहाजहानला पत्र लिहिलं होतं की बाबा माझे वडील यांची सुटका झाली पाहिजे आणि यांच्यावर जो आहे हा अन्याय होत आहे आणि हे धरून न्याय. आता तुम्हीच भारताचे हिंदुस्थानाचे सम्राट आहात, तुम्ही काहीतरी न्याय करा असं त्या पत्रात होतं. तर त्यामुळं काय झालं, त्यांनी लगेच इथं अफजल खानाला पत्र लिहिलं की बाबा हे जे शहाजी हे आमचे व्यक्ती आहे, आता हे आमच्यासाठी काम करणार आहे, तुम्ही त्याला हात नाही लावायचा, नाहीतर आम्ही मुघलचे जे सैन्य आहे ते तुमच्यावर हमला करू. एकंदरीत झालं, त्यांना सोडलं झालं. मग ही डिप्लोमसी आहे. तर महाराजांनी त्याचा पण चांगला वापर केला. आणि एकंदरीत खूप आहे, म्हणजे कन्सिल्युअर इंटेन्शन तर सांगितलं महाराजांचं. आता प्रत्येक जर लॉचं घेत बसलं आपला पॉडकास्ट कमी वाढायचा. बरोबर. महाराजांचं व्यक्तिमत्वच असं आहे की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी केल्या. आणि यामध्ये मला माहिती आहे की महाराजांवर जवळजवळ 14 ते 15 मी केस स्टडीज टाकलेले आहे. ओके, नक्कीच. म्हणजे या सगळ्या केस स्टडीज नक्कीच वाचल्या पाहिजेत. आज प्रत्येक मराठी माणसाने त्या वाचल्या पाहिजेत. त्याच्यासोबत मला अजून एक महाराष्ट्रातल्या राजकारणामधलं अजून एक व्यक्तिमत्व आहे जे कळत न कळत प्रत्येक वेळेस सेंटरमध्ये असतं, ते म्हणजे अजित पवार. विचारही करत नाहीत ते बोलताना. म्हणजे त्यांचे खूप असे वक्तव्य आहेत की एकदम आत्ताच मध्ये एक व्हिडिओ देखील व्हायरल होता त्यांचा, IPS वाला. त्यांना ते बोलून गेले. तर त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे, त्यांचं व्यक्तिमत्व तुम्ही जेव्हा अभ्यास केला तुम्हाला काय वाटतं, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये काय पैलू दिसून येतात? अजित दादा बिंदास आहे, म्हणजे खरं बोलतात ते आणि बिंदास बोलून जातात.
कधी कधी ताबा सुटतो ते पण खरं आहे. आता वास्तविक पाहता जे IPSचा किस्सा झाला ना, मला माहिती मिळाली, तो जो व्हिडिओ रेकॉर्ड केलाय तो त्यांच्या कार्यकर्त्यांनीच केलेला आहे. हो, म्हणजे अजित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पवार साहेब त्यांना IPS ऑफिसरला सांगत होते की ताकीद देत होते की बाबा तुम्ही असं असं कामं केलं म्हणून. तर त्यांचे जे कार्यकर्ते आहे ना, ते गडकरी साहेबांनी म्हटलं होतं ना की चहापेक्षा किटली गरम, तर तसे नेत्यापेक्षा कार्यकर्ते गरम. तर त्यांना वाटलं साहेब आहे ना IPS ला कसे झापतंय, आपण आहे ना व्हिडिओ टाकू मोठेपणा करून, हे बॅकफायर झालं. म्हणजे हे अंगलट आलं. वास्तविक पाहता मला वाटतं, माझं मत आहे की पवार साहेबांनी याच्या भानगडीतच नजर पडायला पाहिजे. म्हणजे अजित पवारांचं नाव घेतल्यावर जे अधिकारी असे घाबरून जातात आणि पवार साहेबांना स्वतः कॉल करावा लागत आहे, IPS ला सांगायला लागत आहे की बाबा त्याच्या फंदात नका पडू, ते पण ऐकत नाही येतं. म्हणजे कसं, आणि ते पण गावाच्या रस्त्यासाठी. हा, म्हणजे पवार साहेब तुम्ही वेगळ्या लेवलचे आहे, हे कसं हे आमदाराला शोभतं. बरोबर बरोबर. म्हणजे सेम प्रश्न मी तुम्हाला सांगतो की ह्याच पॉडकास्टमध्ये एक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते, त्यांना मी विचारलं होता, तर ते म्हटले की अजित पवारांचा स्वभाव असा आहे की त्यांना कुणी कामासाठी कॉल केला ते कोणाला नाही म्हणत नाहीत, आणि ते सगळ्यांचंच काम जे आहे ते किती छोटं काम असू द्या नाही तर किती मोठं काम असू द्या, काम महत्त्वाचं आहे म्हणून ते बोलतात, असं त्यांनी मला उत्तर दिलं होतं. चांगलं आहे, पण ठीक आहे ना, पण मग प्रत्येक काम आपणच करायचं असतं का, असं आहे ना. कार्यकर्ते सोडा ना त्यांना की बाबा पहा तू हा जिल्हा तू पहा, मला सांग झालं की नाही, फॉलोअप घ्या ना थोडं. आता कसं आहे, आपलं प्रत्येक वेळा आहे ना की प्रत्येक काम आपणच केलं पाहिजे अशातला भाग. महाराजांनी काय प्रत्येक काम स्वतः केले का? या मोहिमेला या व्यक्तीला पाठवलं, त्या मोहिमेला, प्रत्येक मोहिमेमध्ये महाराज होते का? नव्हते. तर विश्वासू तयार करा ना. फडणवीस साहेबांनी किती विश्वासू तयार करून ठेवले आहे. प्रत्येक वेळेस काय फडणवीस साहेब दिसते का तुम्हाला? त्यांचे जे आहे कितीतरी कामं होतात, ठीक आहे, आणि त्यात हा ठीक आहे फडणवीस साहेबांचा विश्वास आहे. आता माझे 1-2 काम झाले, म्हणजे लिगल होते सर्व, ठीक आहे, ते होत नव्हते पण झाले ते. तर मला वाटतं त्यात फडणवीस साहेबांचा माझा काही डायरेक्ट थेट संबंध आला नव्हता. सो फडणवीस साहेबांनी तुमचे काही कामं करून दिले? फडणवीस साहेबांनी नाही केलं, पण जे कामं होते ते झालेच. म्हणजे काय, बरोबर, ठीक आहे. आता कुठले झाले काय असे एवढे मोठे कामं नव्हते याच्यामुळे काय मी अडचणीत येईन का कोणी अडचण. मला वाटतं छोटे मोठे कामं. बरं, ते म्हणजे आमदार लेवलला, असं काही नाही. बरोबर, ठीक आहे. मला अजून एका व्यक्तिमत्वाबद्दल, ज्याचा महाराष्ट्राच्या इतिहासावरती, महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीवरती खूप मोठा इम्पॅक्ट आहे. म्हणजे त्यांचा जो काही इतिहास होता आतापर्यंत खूप वेगळ्या प्रकारे दाखवला होता, पण मध्यंतरी एक मूवी त्यांच्यावरती आला होता संभाजी महाराजांवरती. त्याने ऍक्च्युअल महाराज कसे होते ते संपूर्ण महाराष्ट्रासमोर आले, तर संपूर्ण भारतासमोर किंवा जगासमोर आले, मी असं म्हणेल. जे की आतापर्यंत तेवढ्या मोठ्या लेवलवरती संभाजी महाराजांचा इतिहास देशानं पाहिलेला नव्हता. तर संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वावरती तुमचं काय मत आहे? त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, किंवा त्यांनी हे जे काही आपले रूल्स आहेत, लॉज आहेत, ते कशा प्रकारे ते वापरत होते? त्यात संभाजी महाराजांचं कसं व्यक्तिमत्व, संभाजी महाराज देखणे वगैरे होऊन होते, म्हणजे राजपुत्र जसा असावा तसा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संभाजी महाराजांचं अग्रेशन खूप होतं, आणि त्यामुळे थोडीशी अडचणी झाली. जे पकडल्या गेले ना, तर त्यामुळेच अडचणी झाली की बाबा काही गरज नव्हती. म्हणजे थोडंसं महाराजांना माहिती होतं की औरंगजेबासमोर आपला टीका लागू शकत नाही, ठीक आहे, म्हणून महाराजांना हळूहळू ग्रॅज्युअली चालले होते. पण एकंदरीत जे संभाजी महाराज आहेत त्यांनी बुऱ्हाणपूरवर हल्ला केला, आणि त्यामुळे तो औरंगजेब पूर्ण दक्षिणेला उतरला, आणि त्यामुळे अडचण वाढत गेली. शिवाजी महाराजांचं जे नेटवर्क होतं ते स्ट्रॉंग होतं, जसं सांगितलं मी तुम्हाला की त्यांचे जे गुप्तहेर होते हे स्ट्रॉंग होते. आता त्याच्या वेळेस पण बहिर्जी नाईकच होते, पण बहिर्जी नाईकचं जवळजवळ वय झालं होतं. पण ते जे अडकले ना संभाजी महाराज, ते थोडीशी इन्फॉर्मेशन गॅप म्हणू शकतो, ठीक आहे, किंवा मिसकोऑर्डिनेशन म्हणू शकतो, इंटेलिजन्स फेल्युअर म्हणू शकतो. तर त्याच्यामुळे महाराज अडकले गेले. नाहीतर एकंदरीत मला नाही वाटत की महाराज असते तर इतिहास वेगळाच असता महाराष्ट्रात. नक्कीच मला वाटतं की महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा बाजीराव पेशवे थोरले हे जर असते तर महाराष्ट्राचा, देशाचा इतिहास वेगळाच असतो. 10 वर्ष जरी जगले असते ते आणखी, ठीक आहे. बरोबर. त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल काही तुम्ही एखादा किस्सा सांगू शकता का, की त्यांनी हा लॉ किंवा या रूल वापरून काही गोष्टी केल्या? संभाजी महाराजांबद्दल ऍक्च्युअली तसं तर मी जास्त रिसर्च केला नाही, पण संभाजी महाराजांबद्दल एक लॉ आहे, त्याचा महाराजांकडनं मिसयूज झालाय. डोंट मेस विथ अ रॉंग गाय, ऑलवेज नो युअर एनिमी. ठीक आहे, तुम्ही कोणासोबत कोणाच्या विरोधात चाललात
याच्याबद्दल आहे ना थोडीशी माहिती घ्या. तर महाराजांनी आहे ना, म्हणजे महाराज गेले होते औरंगजेबासोबत भिडले होते, त्याच्याबद्दल काही नाही, ते त्यांचं शौर्यच होतं. पण तुम्हाला सांगतो ते स्ट्रॅटेजिकली पण हँडल करता आलं असतं. पण आता मी काही एवढा मोठा नाही आहे की संभाजी महाराजांबद्दल काही टिप्पणी करावी. पण मला तरी एकंदरीत वाटतं की ज्या पद्धतीने शिवाजी महाराज चालले होते हळूहळू पुढं, त्या महाराजांना संभाजी महाराज जर गेले असते तर मग थोडा इतिहास वेगळा असतात. एकंदरीत काय, महाराज गेले, संभाजी महाराज आपल्यात नाही गेले तर नुकसान एकंदरीत हिंदवी स्वराज्याचं झालं, महाराष्ट्राचं झालं, एकंदरीत देशातच झालं. आणि संभाजी महाराज एकदाच मेले, एकदा शहीद झाले. बट ह्या इतिहास त्यांच्याबद्दल जो लिहिला नाही ना पाठ्यपुस्तकामध्ये, तर संभाजी महाराज कितीदा जरी शहीद झाले. तर मला वाटतं आता परत संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या पाठ्यपुस्तकात आलेला आहे. तुम्हाला सांगतो उदाहरण की शिवाजी महाराजांबद्दल भरपूर माहिती होतं मला. एक 2009 इंजिनिअरिंगला आलो होतो, माझा एक मित्र आहे, त्याला विचारलं, म्हटलं अरे शिवाजी महाराज गेले त्यानंतर मग हिंदवी स्वराज्याचं काय झालं, एकंदरीत काही माहिती नव्हतं. तर संभाजी महाराजांचं काय झालं मी, तर त्यांनी मला सांगितलं होतं 2009 म्हणजे मी जेव्हा 18 वर्षात होतो, की संभाजी महाराजांचे संभाजी महाराजांना खूप यातना देण्यात आला होता, खूप छळ करण्यात आला होता आणि त्यांना खूप भयंकर टॉर्चर करून मारण्यात आलं होतं. तर एकंदरीत ते सांगितलं होतं. पण तेव्हा काही जास्त माहिती नव्हतं. पण एक खेद तेच आहे की बाबा मला हे माहिती का नव्हतं. तर मला साधारण 2009 माहिती पडलं होतं. पण ते मित्राने सांगितलं होतं. ऍज कुठल्या तरी पुस्तकातून नाही माहिती पडलं, म्हणजे पाठ्यपुस्तकातून म्हणतोय मी, कारण की त्याच्यावर छावा वगैरे लिहिलेलं पुस्तक आहे, ते पण मी थोडं उशिराच वाचलं होतं. तर त्यामुळं मला वाटतं की आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये संभाजी महाराजांवरती, छत्रपती संभाजी महाराजांवरती खूप कमीच लिहिलं गेलेलं होतं त्यामुळे ते कोणाच्याच वाचनामध्ये एवढं नव्हतं आलं. आणि हे जे काही छावा वगैरे पुस्तक आहेत ते सगळेच नाही वाचत. सर, हे जे 48 रूल्स आहेत, मला त्याच्याबद्दल तुमचं एक अंडरस्टँडिंग समजून घ्यायचं की तुम्हाला काय वाटतं की याच्यातले सगळ्यात 3 पॉवरफुल रूल कुठले आहेत? 3 पॉवरफुल रूल्स. तर शेवटचाच आहे सर्वात महत्वाचा, ते म्हणजे यूज फॉर्मलेसनेस, बी लाईक अ वॉटर, पाण्यासारखं राहा, म्हणजे फ्लेक्झिबल राहा. हे आता महाराज आपण म्हणतो मराठा मॉडेल पण वाकणार नाही. ऍक्च्युली हे आता कोणी शोधून काढलं मला माहिती नाही, पण महाराजांची स्ट्रॅटेजी तर तशी नव्हती. महाराजांनी गरज पडली तर सरेंडर पण झाले होते, फ्लेक्झिबल होते. म्हणजे त्यांना माहिती होतं औरंगजेबाचं ते सैन्य आलंय पूर्ण, त्यामुळे त्यांनी पुरंदरचा तह केला, 21 किल्ले दिले. तर तो एक लॉ खूप महत्वाचा आहे. दुसरं म्हणजे की तुमचं जे इंटेन्शन आहे ते लक्षात ठेवा. डोंट रिव्हील युअर इंटेन्शन, कन्सील युअर इंटेन्शन. ठीक आहे, ते महत्वाचं आहे. त्यानंतर मग यूज आर्ट ऑफ टायमिंग महत्वाचं आहे. आर्ट ऑफ टायमिंग म्हणजे वेळेचा बरोबर वापर करा की कोणत्या वेळेस कुठलं काम झालं पाहिजे ते. आता शिवाजी महाराजांनी आहे ना बरोबर केव्हा ठेवलं होतं अफजल खानासोबत भेट? नोव्हेंबर महिन्यात ठेवली. तुम्हाला आठवत असेल का ठेवली ती नोव्हेंबर महिन्यात? का? कारण की तेव्हा जे वाईला आले होते तेव्हा सर्वीकडे हिरवळ होती, आणि ते हिरवळ असल्यामुळे आहे ना काय होतं, त्यांचं सैन्य होतं ते लपून राहील, आणि ते लपून राहिल्यामुळं अटॅक करता येऊ शकत होतं त्यांना. म्हणजे इन केस शिवाजी महाराज गेले असते तर त्यांच्या सैन्याने आहे ना, स्वराज्याच्या सैन्याने, महाराजांच्या सैन्याने आहे ना पूर्ण अफजल खानाचं सैन्य कापून काढलं असतं. ठीक आहे, आणि तेच जर अज्युम करा की मार्च किंवा एप्रिल मे मध्ये ठेवलं असतं तर तेव्हा जंगलमध्ये हिरवेगार पण नसतं, तर आरामात सैन्य दिसलं असतं, सगळं डोंगर उघडे असते. तर कुठल्या टाइमला कधी करायचं? महाराजांनी छापा टाकला होता शाहिस्तेखानाच्या याच्यावर, लाल महालवरती. तो बरोबर आहे ना अमावस्येच्या वेळेसच टाकला होता. ठीक आहे, आणि त्यात महत्वाचं म्हणजे ईद होती त्या दिवशी. ईद मुळे काय होतं की पूर्ण आनंदी माहोल सगळीकडे, बिर्याणी वगैरे खाऊन मस्त झोपले होते, सैन्य निवांत होतं. म्हणजे आपलं जे महत्वाचं काम होतं ते करून ते परत येऊ शकले असते, ते त्यांना माहिती होतं. आणि त्यावेळेस ते सैनिक निवांत असल्यामुळे त्यांचं काम होऊ शकतं हे त्यांना माहिती असल्यामुळं त्या दिवशी ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं. आता आर्ट ऑफ टायमिंगचं पण महत्वाचं आहे. सो फ्लेक्झिबल, त्यानंतर तुम्ही म्हटलात की आर्ट ऑफ टायमिंग, आणि अजून एक सांगितलं कन्सील युअर इंटेन्शन. ग्रेट. आता सध्या भारताच्या राजकारणामध्ये असा कुठला नेता आहे की जो हे सगळे रूल वापरतो आणि सगळ्यात मोस्ट पॉवरफुल आहे? सध्याच्या तारखेला कोण आहे तर सर्वच जण आहेत, म्हणजे मोस्टली आहेत, बट सर्वात पॉवरफुल असं नाही सांगता येईल. कारण की तुम्हाला जसं म्हटलं मी कन्सील युअर इंटेन्शन, कोणी सांगत नाही, दाखवत नाही, सांगणारच नाही ना, मग फायदा काय आहे? आणि पॉवर ते तोच असते
की जो लपून राहतो, जेव्हा गरज पडेल तेव्हा पॉवरचा वापर करायचा आणि परत आत घेऊन घ्यायचं. म्हणजे हे एक लपलेली तलवार आहे. जेव्हा गरज पडली तेव्हा बाहेर काढायची, परत आत ठेवायची. प्रत्येक वेळेस जर नंगी तलवार जर घेऊन आपण रस्त्यावर फिरतो ना, रोजच घेऊन फिरतो, काय फरक काय पडणार आहे? पण कोणावर हल्ला नाही करत. बरोबर. पण जेव्हा तलवार काढली तर फक्त तेव्हा कोणाची ना कोणाची गर्दन पार झालीच पाहिजे. बरोबर. तर तेव्हा ती एक वेगळी दहशत राहते. ठीक आहे. म्हणजे अनसर्टनिटी जेव्हा असते ना, ते वेगळीच मजा असते. बरोबर. आणि महाराजांचं एक त्यांच्या प्रशासनाचं एक तेच होतं, जेव्हा ते हल्ला करायचे ना, कुठल्याही मोहिमेवर जायचे तेव्हा कुणाला माहिती नसायचं, अनसर्टन होतं सगळं, अनसर्टन होतं सर्व. त्यांचे जे होते स्वराज्याचे जे सैन्य होतं त्यांना माहिती नसायचं कुठल्या मोहिमेला चालले. ते फक्त बस त्यांच्या सरदारासोबत जायचे, त्यांना शेवटी ब्रीफ करायचे लास्ट मोमेंटला, असं तोपर्यंत प्रिपेअर असायचे. म्हणजे एक इंग्लिशमध्ये आहे ना की जेव्हा तुम्ही शांततेच्या काळात जर घाम गाळलात तर युद्धाच्या काळात तुम्हाला रक्त कमी सांडवावं लागतं. तसंच आहे. तर जे हिंदवी स्वराज्याचं जे होतं आपलं महाराजांचं जे सैन्य होतं ते प्रत्येक वेळेस ऍक्टिव्ह मोड, वॉर मोड मध्येच राहायचं. आता बीजेपी जर तुम्ही बघितलं ना तर बीजेपी इज अ 24/7 इलेक्शन पार्टी. कधी तयार आहे? उद्या इलेक्शन झालं की बीजेपी तयार आहे. बीजेपीकडे तेवढी मशीनरी. वेरस काँग्रेसचं काय आहे? काँग्रेस तयारच नाही कुठल्या इलेक्शन करता. ठीक आहे. आता बिहार इलेक्शन असला, राहुल गांधी दुसरीकडेच असतात. ठीक आहे. ते वोट चोरीचं त्यांनी काढलं, पण तो शेवटपर्यंत नेलं का त्यांनी, रेटलं का त्यांनी? आणि असं काय झालं की नाही गेलं ते, आणि त्यामुळे कसं लोक कॉन्फिडन्स लूज करतात. म्हणून जे नाही, राहुल गांधीने जे वोट चोरीचा मुद्दा जो उचललाय त्याने ग्राउंडवरती सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलाय तो मुद्दा, आणि वाटतंय की काही ना काहीतरी झालंय. वोट चोरी झाली आहे किंवा इलेक्शन कमिशनचा वोट चोरी झाली नाही झाली ते शेवटचा मुद्दा आहे, बट इलेक्शन कमिशनची जी भूमिका आहे जी असायला पाहिजे होती ती नाही आहे, हे तरी लोकांपर्यंत आज मेसेज गेलेला आहे. कसं आहे ना, आपल्या इथं एवढी पॉप्युलेशन आहे आणि एक माणूस आहे ना एका राज्यातून दुसऱ्या राज्यातून तिसऱ्या राज्यात अशा 4 ठिकाणी तो वोटर रजिस्टर करतो. आता त्या माणसानी वोट चोरी केव्हा म्हणू शकतात? यांनी श्रीवास्तवचं काहीतरी उदाहरण दिलं होतं राहुल गांधी. त्यांनी म्हटलं होतं की याची वोट चोरी झाली, याचं नाव लिस्ट मध्ये 4दा आहे. आता 4दा लिस्ट मध्ये नाव असं ना, कारण की त्या लिस्ट मधून जर त्याचं नाव काढलं नाही तर राहणारच आहे. पण प्रॉब्लेम केव्हा होईल? जेव्हा त्या माणसाने त्याचं 4 वेळा नाव आहे, 4 वेळा वोट केलं. पण ते गोष्ट पाहण्यासाठीच तर इलेक्शन कमिशन आहे ना. जर इलेक्शन कमिशनचं कामच ते की तुम्हाला मल्टिपल वोट नाही करता आलं पाहिजे, किंवा एक मतदार जो आहे, एक व्यक्ती जो आहे तो 4 ठिकाणी नसायला पाहिजे, हेच तर काम इलेक्शन कमिशनचं पाहायचं. हे आहे ना, हे आधीपासून होतं. मी इलेक्शन कमिशनला मी जेव्हा दिल्लीला गेलो तेव्हाही म्हटलं होतं, सर म्हटलं हे डुप्लिकेशन ऑफ वोटर्स आहेत, हा खूप गंभीर आहे म्हटलं. ते म्हटले होते की याच्यावर काम चालू आहे म्हणून. आणि तेव्हा साधारण खूप आधीची गोष्ट आहे, म्हणजे मला आठवत पण नाही आता वर्ष. तर तेव्हा त्यांनी म्हटलं होतं हो इश्यू आहे, आम्ही त्याच्यावर काम करतो. तर ह्या आतापासून तर नाही आहे. काँग्रेस जेव्हा सत्तेत होतं ना तेव्हा पण 4 एका व्यक्तीचं 4 वेळेस नाव यायचं लिस्टमध्ये. त्याचं काही नवीन नाही आहे, तर त्याला आपण वोट चोरी नाही म्हणू शकत. आणि मला काँग्रेस किंवा भाजपला जोडायचाच नाही हा मुद्दा सगळ्या आपल्या लोकशाहीसाठी, सामान्य नागरिकांसाठी, जनतेसाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आज जर भाजपने केलं आहे, उद्या भाजप नसेल, दुसरं कोणी सत्ता आली तर ती पण करू शकेल. तर हे इलेक्शन कमिशन आपली कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, त्याच्यावरती कुठल्याही पक्षाचा, एखाद्या व्यक्तीचा प्रभाव नसला पाहिजे. त्यांनी अशा गोष्टी ओळखून त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली पाहिजे, किंवा सिस्टीममध्ये जर लूफहोल असेल, सिस्टीममध्ये जर काही प्रॉब्लेम असतील, चॅलेंजेस असतील तर त्याला त्यांनी दुरुस्त करायला पाहिजे होतं. ॲटलिस्ट ते ॲक्सेप्ट करून असं बोलायला पाहिजे होतं की हे आम्ही दूर करू, किंवा डुप्लिकेसी जाईल, किंवा एकाच घरामध्ये 100 लोक राहत आहेत तर त्या गोष्टी सगळ्या नाही होणार, आणि काहीतरी चेंजेस करू, बदल घडवू. ते नाही झालं. इलेक्शन कमिशननी म्हणायला पाहिजे, खरं इलेक्शन कमिशननं प्रॉम्प्ट ॲक्शनच घ्यायला पाहिजे. बाबा एक आधार जर वोटर सोबत कंटिन्यू लिंक करून टाकलं, एक वन पर्सन 1 वोट 1 आधार, या जर फॉर्म्युलाने गेलं तर डुप्लिकेशनचं काम होणार नाही होईल. म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, बट यामध्ये जर बीजेपीला जर आरोपीच्या पिंजऱ्यात टाकत असेल तर ते बीजेपीचा विषयच नाही. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की सत्ता आज त्यांच्याकडे आहे, त्याच्यामुळे मे बी असं म्हणतायत की चुकीचं वाटतं मला, कारण की ते इलेक्शन कमिशन आहे, इंडिपेंडंट बॉडी आहे. आणि कसं आहे, काँग्रेसला आलंय फ्रस्ट्रेशन. ठीक आहे, एवढ्या दिवसापासून ते सरकारमध्ये नाही आहे, त्यांच्याकडे काही मुद्दे नाही आहे, कारण की काहीतरी अल्टिमेट न्यूज, जसं तुम्हाला म्हटलं की न्यूज मध्ये राहिलं पाहिजे ना. न्यूज मध्ये कोण राहतं? मग तुम्हाला असं वाटतं का की हा मुद्दा नाही आहे? हा मुद्दा आहे ना, डुप्लिकेशन ऑफ वोटर्स तर आहेच. मी मागेच बोललो होतो त्याच्यासोबत इलेक्शन कमिशन दिल्लीला जेव्हा गेलो तेव्हाच रेज केला होता. बरोबर. काही इलेक्शन कमिशन सोबतच जे काही आपल्या बाकीच्या कॉन्स्टिट्युशन बॉडीज आहेत, ED, CBI, तर याचाही मिसयूज होतोय असं काय वाटतं तुम्हाला?
आज जर तुम्ही पाहिला एक डेटा मी तुम्हाला सांगतो की ज्या काही ईडीच्या केसेस होतात त्यातल्या 95% केसेस अपोजिशन पार्टीमध्ये होतात. तर असं आहे का की फक्त अपोजिशन पार्टीमधलेच लोक जे आहेत, नेते जे आहेत, जे पॉलिटिशियन्स आहेत ते भ्रष्टाचारामध्ये किंवा पैशाच्या गैरव्यवहारामध्ये आहेत? पॉलिटिकल पार्टीज ज्या रुलिंग पार्टीमध्ये आहेत त्यांच्यामध्ये असतात ना, बट सगळे केसेस अपोजिशन पार्टीमध्येच का होतात? आणि त्यातही जर तुम्ही त्यांचा कन्व्हिक्शन रेट जर पाहिला तर तो 0.1% आहे. म्हणजे 1000मधला एखादा दोषी निघतोय आणि 999 जे आहेत त्यांच्यावरती ते गुन्हेच प्रूव्ह होत नाहीत. सो हे तेच दिसतं त्याच्यावरनं. तुम्ही एन्फोर्समेंट डायरेक्टरेट पहिल्यांदा केव्हा ऐकला होता शब्द? खूप वर्षापासून ऐकला. असं काही नाही की माझा अभ्यास आहे भरपूर वर्षापासूनचा. विचारतो मी केव्हापासून ऐकला? भरपूर वर्षापासून आहे. आता असं एक्झॅक्ट डेट किंवा एक्झॅक्ट इयर नाही सांगता येणार. इयर सांगा मला, टेंटेटिव्ह सांगा, असं काही नाही की फॉर्म असलं पाहिजे. मला वाटतं की 2010-11 पासून. 2010-11 कोणाची सरकार होती? काँग्रेसची सरकार होती. तर मग तेच सांगतोय मी की 2000 मी पण पहिल्यांदा आहे ना 2010-11 ऐकलं होतं एन्फोर्समेंट डायरेक्टरेट. केव्हा ऐकलं होतं तर जगनमोहन रेड्डीच्या मागे आहे ना एन्फोर्समेंट डायरेक्टरेट लावलं होतं काँग्रेसने. ठीक आहे, कारण की जगनमोहन रेड्डीला मुख्यमंत्री बनायचं होतं, तर त्यामुळे बनता नाही आलं. तर कसं आहे ना, हा जी सुरुवात झाली आहे हे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट खूप आधीपासून आहे. हल्ली न्यूज याची बनवतात की बाबा याच्या मागे लावली आहे त्याच्या मागे लावली नाही. आधीच्या लोकांनी पण आहे सीबीआयला म्हटलं होतं, केज पॅरेट म्हटलं होतं सुप्रीम कोर्टाने. तुम्हाला माहिती आहे ना केव्हा म्हटलं होतं? 2013ला म्हटलं होतं, तेव्हा बीजेपीची सरकार होती. बोला की एकंदरीत काय झालंय की बीजेपीला फक्त बदनाम करायचं आहे. एनी हाऊ बीजेपी जे मॅन्डेट घेऊन आली आहे ना ते मॅन्डेट आहे, लोकांनी दिलेलं मॅन्डेट आहे. मग काही करून आहे ना एक तर एकंदरीत प्रोपोगंडा चालवायचा, वोट चोरीचा प्रोपोगंडा चालवायचा, संविधान खतरे में हेचा प्रोपोगंडा. आता मला सांगा संविधान खतरे में कसं काय? राहुल गांधीला माहिती आहे का संविधान असं बदलू नाही शकत? माहिती आहे की संविधान कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी डिस्ट्रॉइड. बरोबर. आता तुम्ही जो बदलूच शकत नाही. मग खतरे में कसं काय? कारण की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय. हे जे केशवानंद भारती केस झाली होती ना, तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की तुमच्याकडे फॉरगेट अबाउट सिंपल मेजॉरिटी, स्पेशल मेजॉरिटी, इफ यू हॅव ॲब्सोल्यूट मेजॉरिटी, म्हणजे तुमच्याकडे 100% 100% जरी खासदार असेल तरी तुम्ही आहे ना कॉन्स्टिट्यूशन डिस्ट्रॉय करू शकत नाही किंवा बेसिक स्ट्रक्चर बदलू शकत नाही. आता हे काँग्रेसवाले सांगणार ना, मतं नाही पडणार ना, म्हणून तो अजेंडा रेटायचा. आणि संविधान इमर्जन्सी कोण लावली होती? इंदिरा गांधीनेच लावली होती. तरी आहे ना आपण मोदी साहेब एकदम व्यवस्थित चालवत आहे मला तर वाटतंय. बरं, आता तुमच्या पहिल्या मुद्द्यावरती मी येतो. तुम्ही म्हटलात की 2010 साली मी पहिल्यांदा ईडी ऐकली होती का, त्यावेळेस काँग्रेस सरकार होतं. 2013 साली सुप्रीम कोर्टाने बोललं होतं की CBI जे आहे तो एक पिंजऱ्यातला पोपट आहे. पिंजऱ्यातला पोपट आहे CBI हे म्हटलं होतं. याच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या डेमोक्रेसीसाठी योग्य नव्हत्या आणि त्याचमुळे आपण गव्हर्नमेंट चेंज केलं होतं. त्याचमुळे दुसरं पॉलिटिकल पार्टी आली होती, काँग्रेसची सरकार गेली होती आणि BJP सरकार आली होती. जर पहिली पार्टी ज्या चुका करते, पहिली पार्टी ज्या प्रकारे ED CBI या ज्या आपल्या कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांना कंट्रोल करते, जर BJP करत असेल तर मग काँग्रेसमध्ये आणि BJPमध्ये फरक काय मला हे म्हणायचं होतं. कुठे करता? म्हणजे तुम्हाला तेच सांगतोय मी की बाबा एन्फोर्समेंट डायरेक्टरेट जाते, चौकशी करते, त्यांना समन्स वगैरे देते. ठीक आहे, समन्स म्हणजे काय, तो चौकशी करते की बाबा आम्हाला असं आहे, ते जे अनअकाउंटेड मनी आहे ते दिसत आहे, याचा तपशील द्या. जर त्यांना पटलं, आता तुम्ही गेलात तिथं, तुम्हाला विचारलं की बाबा काय हे यामध्ये समजा 20-30 करोड आहे ना कुठेतरी आपल्याला दिसतंय, तुम्ही जर व्यवस्थित एक्सप्लेनेशन दिलं, तुम्हाला ज्याला करण्याचा डर कशाला? मग आता काम आहे. आता तुम्हाला समजा एन्फोर्समेंट डायरेक्टरेट मला समजा नोटीस आली, मला टेन्शनच नाही ना काही, कारण मला माहिती आहे माझं उत्पन्न याच्यावर नाही आहे, मग टेन्शन नाही. मग असणार काय, घाबरायचं का? आता समजा तुम्ही म्हणता की तुम्हाला घाबरायचं काही प्रॉब्लेम नाही, बट आता समजा तुम्ही पॉलिटिशियन आहात आणि तुम्ही एका अपोजिट पार्टीमध्ये आहात. ठीक आहे, भलेही तुमच्याकडे काही नाही आहे, काही चुकीचा व्यवहार केलेला नाही आहे, बट जर तुम्हाला त्या गोष्टीचं मेंटल टॉर्चर होणार असेल, बदनामी होणार असेल आणि तुम्हाला सांगितलं की तुमच्यावरती ईडीची कारवाई होईल, जर कारवाई थांबवायची असेल तर तुम्हाला BJP जॉईन करावं लागेल. असे हजारो एक्झाम्पल आहेत की खूप सारे आहेत, खूप सारे. आता अजित पवारांचं घ्या. अजित पवार म्हणजे ज्यावेळेस त्यांनी BJPमध्ये प्रवेश केला त्याच्या 7 दिवस अगोदर 4 दिवस अगोदर मोदी म्हटले होते की अजित पवारांवरती 70,000 कोटींचा घोटाळा त्यांनी केला आणि त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये त्यांनी BJP जॉईन केली. त्यानंतर कुठे गेला 70,000 कोटीचा घोटाळा? हे 70,000 कोटीचं आधी बोललेलं नरेंद्र मोदीच बोलले होते. नरेंद्र मोदी 14च्या आधीची गोष्ट आहे ती. तर त्यानंतर सांगू ना की
नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं की 70,000 कोटीचा घोटाळा आहे. म्हणजे आता मला त्याच्यात जायचं नाही खरं, पण एकंदरीत काय झालं होतं, फडणवीस साहेबांनी जे एक्सप्लेनेशन दिलं की त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये घोटाळा झाला होता आणि अजित पवार साहेब त्यात ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह होते. त्यांचे जे कर्मचारी आहेत, त्यांचे जे इंजिनियर्स वगैरे आहे, ब्युरोक्रेट्स आहेत, ते इन्व्हॉल्व्ह होते. पण ठीक आहे, एकंदरीत तो विषय पण नाही आहे, कारण की हा डेरर होतं बहुतेक, मला असं वाटतं. ठीक आहे, काय हरकत नाही. सो अजून मला थोडंसं समजून घ्यायचं होतं की जर आज एखादा व्यक्ती हे बुक वाचत असेल तर त्याच्या आयुष्यावरती तुम्हाला काय वाटतं, काय परिणाम होऊ शकतो, काय इम्प्रूव्हमेंट होऊ शकते, किंवा हे का वाचणं गरजेचं आहे? कसं आहे ना, इंडिया इज अ लँड ऑफ विक्टिम. सर्वात माझं कुठलाही व्यक्ती आहे आपल्या याच्यात, कुठल्याही समाजाचा घ्या, कुठल्याही रिलिजनचा घ्या, त्याला एक पीडितपणा वाटतं की त्या अमेरिकेत का चालला, तर बाबा अमेरिकेमध्ये स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगला, तिला तिथं त्याचे ना इथं घुसमट होते. तर ही घुसमट जर दूर करायची असेल तर त्यासाठी पॉवर लागते, आणि पॉवर जर पाहिजे असेल तर काही ना काही वाचन करावं लागेल. एक तर सर्वात पहिले महत्वाचं काय असते, पॉवर कुठली असते, एक तर मसल पॉवर असतं, मनी पॉवर असतं, किंवा पॉलिटिकल पॉवर. हे वेगवेगळ्या पॉवरच्या टाइप्स आहेत. तर आपल्याकडे समजा मसल पॉवर आहे, मनी पॉवर आहे, मग प्रॉब्लेम काय, कुणी वाकडत जाणारच नाही. तर मग जर आपल्याकडे नाहीये तर आपण काय आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे की जेणेकरून आपल्यामध्ये पॉवर येईल, तर त्यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे. तर हे आहे ना, पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करण्याचे पुस्तक आहेत, किंवा सेल्फ इम्प्रूव्हमेंट बुक म्हणतो आपण, याचा सध्या हल्ली ट्रेंड झालाय. तर मला वाटतं हे बेस्ट बुक आहे. तर हे जर वाचलं तर आपल्याला माहिती पडेल की कुठले फंडे आहे. जसं काही काही व्यक्ती आहे ना, खूप जास्त बोलत राहतात गरज नसताना, तर त्यांनी बोलण्यावर जरी ताबा गेला तरी आहे ना, आपोआप थोडाफार रिस्पेक्ट वाढू शकतो. एखाद्या पॉलिटिशियनचं नाव तुम्ही सांगू शकाल की जे खूप जास्त बोलतात? खूप जास्त बोलतात हे माहिती नाही मला, पण या खूप जास्त बोलल्यामुळे एक व्यक्ती अडचणी झाला, त्यांचं नाव अनिल देशमुख. अच्छा. अनिल देशमुखांचं तुम्हाला माहिती असेल की जेव्हा परमवीर सिंगची जेव्हा हे झाले होते, केस चालू होती, म्हणजे काय झालं होतं तेव्हा नेमकं काहीतरी होतं असं, परमवीर सिंगचं बदली करण्यात आली होती. ते अदानीचं, अदानीच्या अंबानीच्या घराखाली ते स्फोटकं ठेवण्यात आली होती. त्यानंतर मग त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. तर मग तेव्हा विचारलं होतं की कुठला तरी कार्यक्रम होता, त्यामध्ये अनिल देशमुखांना विचारलं होतं की बाबा की हे जे परमवीर सिंग आहे यांची बदली तुम्ही केली, त्याच्या मागे कारण काय, असं पनिशमेंट आहे की काय? म्हणजे पनिशमेंट म्हणून बदली केली. आता तिथं बोलू शकले असते ना, नॉर्मल आहे, रुटीन प्रॅक्टिस आहे काहीतरी. पनिशमेंट म्हणजे त्यांनी स्वतःचा मोठेपणा दाखवायच्या नादात ते अंगलट आलं ना. आणि त्यानंतर मग त्यांनी पत्र लिहिलं, मुख्यमंत्र्याला पत्र लिहिलं की अनिल देशमुख आम्हाला 100 कोटी कलेक्ट करायला लावताय. आणि ते एकंदरीत मग ते अडचण आली. मग नंतर मग सीबीआय लागली तुम्ही जसे म्हणताय ना, तर हे कोणी परमवीर सिंगनीच म्हटलं होतं ना, परमवीर सिंगनी म्हटलं म्हणून सीबीआय त्यांच्या मागे लागली. आता परत यातच म्हणून की बीजेपीने मदत लावली, तो वेगळ्या गोष्टी आहे. म्हणजे एकंदरीत काय, जर अनिल देशमुख असे बोलले नसते की नाही ते रुटीन होतं, त्यांची रुटीन ट्रान्सफर होते, संपला विषय, एवढं काही नाही, कोणीच अडचणीत नसतं. परमवीर सिंगने पण आपले पत्ते ओपन केले नसते. पण एकंदरीत काय, ते मोठेपणा दाखवायच्या नादात ते अंगलट आलं, आपलं अनिल देशमुखला जावं लागला. तर हे असे खूप साऱ्या गोष्टी आहे. आणि तुम्हाला एक नमुना सांगतो ना, 2024 जेव्हा निवडणुका झाल्या होत्या ना, तेव्हा नरेंद्र मोदींनी 28 फेब्रुवारी 2024 म्हटलं होतं की हमारे सरकार ने बहुत अच्छा काम किया है और अब जो चुनाव होने वाला है इसमें हमारी सरकार 400 से ज्यादा सीट लेके फिर से लोकसभा में आएंगी, फिर से सरकार बनाएगी. मग एकंदरीत असं झालं 400. मग हे मी 28 फेब्रुवारीचं बोलतोय. मग लोकांनी विचारलं की बीजेपीला 400 कशाला पाहिजे. तर काही तथाकथित जे लोक आहेत बीजेपीचे 150 लोक, खासदार, तो लल्लू यादव का काहीतरी नाव आहे त्याचं, अयोध्याचा जो होता, ते म्हणे आम्हाला 400 कशाला पाहिजे, तर आम्हाला भारताचं संविधान बदलायचं. तो हेडगे कर्नाटकात आम्हाला संविधान बदलायचं आहे, की आम्हाला संविधानमध्ये चेंजेस आणायचं. मग हे एकंदरीत नॅरेटिव्ह सेट होत गेलं, आणि हे काय झालं, काँग्रेसने उचललं. करेक्ट. त्यावेळेस राहुल गांधी ते हातामध्ये संविधान घेऊन रॅली करायला लागले. एकंदरीत जर विचारलं असतं की बाबा तुम्हाला 400+ कशाला पाहिजे, त्याचं अननेसेसरी एक्सप्लेनेशन देत गेलं नसतं, काही गरज नसते ना. बीजेपीच्या सीटा ज्या कमी झाल्या त्या झाल्या नसतं, कारण की जे फ्लोटरिंग वोटर्स होते की त्यांच्यामध्ये थोडीशी नाही म्हणत तरी इन्सिक्युरिटी असते, आणि काँग्रेसने थोडंसं मतं हायजॅक केली. आणि तुम्हाला हे सांगतो की जेव्हा 3 जूनला रिझल्ट लागला, 4 जून का 3 जून 2024 निकाल लागला, तेव्हा फडणवीस साहेबांनी म्हटलं होतं की आम्ही हा नॅरेटिव्ह आहे ना साईडलाईन नाही करू शकलो. तो संविधान बदलायचं साईडलाईन नाही करू शकलो, त्यामुळे आम्हाला बॅकफायर झालं होतं. बरोबर. तर एकंदरीत तेच आहे की एवढं मोठं सरकार कोणता देऊ शकतं, म्हणजे जास्त बोलण्यामुळे. ठीक आहे, पण
झालं 15-20 सीटा जर कमी झाल्या असतं तर चांगलं डाल नसतं का? बरोबर. येऊ शकतं ना. म्हणजे किती सावकाश बोलायला पाहिजे, किती व्यवस्थित बोलायला पाहिजे. हे लॉ तर ते त्यांच्यासोबत आज नितीश कुमार आहेत. नितीश कुमारांचा इतिहास असा राहिला आहे की त्यांच्यावरती भरोसा ठेवणं, इकडनं तिकडनं करणं, त्यांचा आत्तापर्यंतचा जो इतिहास राहिलेला आहे. सो ते एक वेगळं टेन्शन होतं त्यावेळेस BJPला की नितीश कुमार नेमकं काय करणार आहे, नितीश कुमार सोबत राहतोय की जात आहेत. अरे नितीश कुमार इंजिनियर आहे NIT मधले. आता इंजिनियर कशा मागे लागतो, पॅकेजच्या मागे. बरोबर. जिथे चांगला पॅकेज भेटला तिथेच विजून जात होते. आता पण पॅकेज चांगलं दिलं असेल, पॅकेज भेटलं तिथे चांगलं. बरोबर. मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा की सध्या मोदीजी 75, मोदीजी ॲट 75, तर आता पुढचं नेतृत्व तुम्हाला कोण दिसतंय BJPमधून किंवा भारताच्या राजकारणामध्ये केंद्रीय नेतृत्व मोदींच्या नंतर कोण तुम्हाला उभारताना दिसतोय? असं एकंदरीत मला माहिती आहे, पण असं सांगावं की नाही सांगावं मला त्याबद्दल सांगून द्या. असं वाटतंय की योगीजी आणि फडणवीस साहेब यामध्ये चांगली कॉम्पिटिशन असणार आहे. बरं. 2032-33 पर्यंत. कारण की नरेंद्र मोदी मला नाही वाटत की 2032 पर्यंत तिथनं हलणार आहे. कमीत कमी 2032 पर्यंत राहतील. ते म्हणताय की बाबा झाले आता 75 वर्ष घरी नारळ वगैरे द्यायचं प्लॅनिंग नाही, काही गरज नाही. कारण की 2009चं नेतृत्व कोणी केलं होतं बीजेपीचं तुम्हाला आठवतंय? ते लालकृष्ण अडवाणी. त्यांचं वय किती होतं? ते जवळजवळ 79 वर्षाचे होते. 79 वर्षाचे होते. नरेंद्र मोदी जेव्हा रिटायरमेंट घेईन, अज्युम करतो मी 32ला रिटायरमेंट घेईन, गेले 34 पर्यंत जाईल पण 32ला वाटतंय मला रिटायरमेंट घेईन, तर तेव्हा त्यांचं वय बेंच नाही ना. आता जी एकंदरीत मोदी साहेबांची जी फिटनेस बघता मला नाही वाटत की ते 32 पर्यंत तरी. पण तुम्हाला असं नाही वाटत की मोदीजींनी थोडंसं आता दुसऱ्या एखाद्या उभरत्या नेतृत्वाला टाईम दिला पाहिजे, त्याला काही गाईड करण्यामध्ये, एक शॅडोईंग करण्यामध्ये किंवा हँड होल्डिंग करून पुढचे 4-5 वर्ष त्याला समजून एक चांगलं उभरतं नेतृत्व भारतासाठी, भारताच्या लोकशाहीसाठी, डेव्हलपमेंटसाठी उभा केलं पाहिजे? म्हणजे नेतृत्वच आहे ना. फडणवीस साहेब घ्या, योगी साहेब घ्या, त्यानंतर पण मोदीजी जेवढे ऍक्टिव्हली आत्ता पॉलिटिक्समध्ये गाईड करू शकतात, सपोर्ट करू शकतात, हेल्प करू शकतात, ते अजून 5 वर्षानंतर 7 वर्षानंतर करू शकतील का? ते सध्या त्यांनी लोकांना गाईड करायचंय की देशाचं काम करायचं आधी ते ठरवायला पाहिजे ना. की आता काय फक्त त्यांनी कार्यकर्त्यांना मेळाव्यात घेत राहायचं आणि लिडरशिप डेव्हलपमेंटचा प्रोग्राम थोडी सुरू करू शकणार आहे ना. त्यांच्याकडे काम आहे, एक देशाचं नेतृत्व करताय. ते सध्या पार्टी पर्सन नाही आहे. ते बीजेपीचे असले तरी ते भारताचे पंतप्रधान आहे आणि ते कॉन्स्टिट्युशनल पोस्टवर आहे. म्हणून त्यांना जरी पार्टीवर प्रेम असलं तरी आधी देशावर प्रेम आहे त्यांचं आणि देशासाठी डेडिकेटेड राहावं लागतं. पार्टीसाठी मग जेव्हा गरज पडेल तेव्हा ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये गेले होते, मागच्या सीटवर बसले होते एक साधारण आठवड्याभरापूर्वी. मग ते जेव्हा वेळ द्यायचं तेव्हा देतेच, पण असं प्रॉपर मग काय स्ट्रॅटेजी आहे, मग 48 लॉज ऑफ पॉवर मी तुम्हाला शिकवतो असं काही नसते. ज्यांच्यामध्ये कॅलिबर आहे ना ते स्वतःहून वर येतात. बरोबर. ठीक आहे. जसे नरेंद्र मोदी आले स्वतःहून, आलेच ना वर. फडणवीस साहेबांमध्ये कॅलिबर होतं, ते आले वरती. मग असं असतं एकंदरीत आहे ना, स्काउटिंग करणं महत्वाचं आहे. स्काउट करता आलं पाहिजे. आणि जसे बाजीराव पेशवे नाही का, बाजीराव पेशवे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची स्किल काय होती, तर जे राईट पर्सन ओळखायचे की कुठला माणूस आहे ना कुठल्या कामात तरबेज परफेक्ट आहे. तर ते एक लीडरची एक गुणवत्ता आहे आणि ती मला वाटते नरेंद्र मोदी मध्ये बरोबर आहे. म्हणून त्यांनी 2014 फडणवीस साहेबांना निवडलं. त्यांच्याकडे 4-5 ऑप्शन असताना. कारण की फडणवीस साहेबांचं वय तेव्हा मोजून फक्त 43 वय होतं आणि यांच्याकडे भरपूर पोटेन्शियल आहे, भरपूर वय आहे. आणि लॉंग टर्म मध्ये जर विचार केला तर फडणवीस साहेबांसारखं जेवढं स्टेबल नेतृत्व महाराष्ट्राने दिलं, कारण की फडणवीस साहेब हे दुसरे सीएम होते की ज्यांनी 5 वर्षाची टर्म पूर्ण. करेक्ट. ठीक आहे. आणि त्यामध्ये मायनॉरिटी गव्हर्नमेंट होती आणि शिवसेनेचे जे आमदार होते ते खिशात राजीनामा घेऊन फिरायचे. म्हणजे असे दम द्यायचे, ऍक्च्युअली दिलं नाही त्यांनी, पण ठीक आहे. म्हणजे किती प्रेशर मध्ये काम करत असेल तरी ते 5 वर्ष त्यांनी पूर्ण केलं ना. बरोबर. तर ते नेतृत्व आहे ना ते स्वतः इम्प्रूव्ह करायचं असते. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लास किंवा लिडरशिप क्लास असा काही प्रकार नसते. बरोबर. ग्रेट. ते कारण म्हणतो ना आपण की बाबा आपण घोड्याला आहे ना तलावाजवळ घेऊन जाऊ शकतो पण पाणी त्यालाच प्यावं लागतं. तसं आहे लिडरशिप. लीडरमध्ये त्या इनबिल्ट क्वालिटी असल्या पाहिजे. ते स्वतःहून डिसिप्लिन राहणार नाही आणि शिकण्याची इच्छा राहणार नाही. सॅक्रिफाईस असतं, खूप साऱ्या गोष्टी असतात. आपल्याला वाटतं ते पॉलिटिशियन वगैरे. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. माझ्या ओळखीचे एक आहे, ते पॉलिटिक्सचा त्यांचा काही संबंध नव्हता, मस्त हेल्दी चाललं होतं त्यांचं. सकाळी जायचे 7-8 वाजता उठून मस्तपैकी रनिंग वगैरे करायचे आणि लोकांनी त्यांना पूल केला की बाबा व्हा तुम्ही नगरसेवक. या माणसाची आता नगरसेवक व्हायला भेटतंय, आता पक्षाने सांगत मी कुठला आहे तो, आणि झाले नगरसेवक आणि सर्व लाईफ वगैरे व्यवस्थित चालू होते. अरे
6 महिन्यात बीपीची गोळी लागली त्यांना. म्हणजे ही लाईफ सोपी नाही आहे. आपण फक्त पॉलिटिशियनला शिव्या वगैरे देतो, बट यांची लाईफ भयंकर अवघड आहे. आता मागच्या वेळेस मी पॉडकास्ट बनवला, अरे पॉडकास्ट मध्ये लोक कमेंट करतात, मला असं वाटतं अरे देवा काय असं आपण एवढं व्यवस्थित दिलं तरी लोक निगेटिव्ह बोलणारे आहेत ना. पॉलिटिशियनला तर बघा किती शिव्या खावा लागतात. मग ते प्रेशर मध्ये काम करणं प्रत्येकाला खुश नाही करू शकत. बरोबर. लीडरचं काम तेच आहे की बाबा हार्ड डिसिजन्स घ्यावे लागतात. राईट. गुड डिसिजन घ्यावे लागतात आणि हार्ड डिसिजन देखील घ्यावे लागतात. खूप वेळेस असे एखादे डिसिजन घ्यावे लागतात की जे स्वतःच्या जे काही माइंडसेट आहेत, थॉट्स आहेत किंवा विचार आहेत त्याच्या अगेन्स्ट जाऊन, कारण बाकीचे जे काही आपले सोबत असणारे कार्यकर्ते असतात, समाजासाठी असतात, ते जे योग्य असेल त्या प्रकारचे डिसिजन त्यांना घ्यावे लागतात. बुद्धी वापरावेच लागतात. किती जरी वाटलं आपल्याला तरी. बरोबर. प्रेशर मध्ये काम करतात. आता कसं त्यांना सवय झाली. आहे. आपल्याला जर दिलं ना, मी तुम्हाला जर सांगितलं नगरसेवकाचं उदाहरण, तर नाही हँडल करू शकत सर्वजण. बरोबर. हे जे बुक आहे गेम ऑफ पॉवर, मी ऑडियन्सला देखील सांगेल की सगळ्यांनी हे बुक एकदा नक्की वाचा. भलेही तुम्ही पॉलिटिकल बॅकग्राऊंडमधून असाल, तुम्ही कॉर्पोरेटमध्ये असाल, तुम्ही इवन फार्मिंग किंवा शेती जरी करत असाल किंवा तुम्ही कॉलेज स्टुडंट देखील असाल, तर याच्यामधले जे काही लॉज आहेत हे युनिव्हर्सल आहेत. म्हणजे फक्त महाराष्ट्रासाठी नाही, भारतासाठी नाही, जगातला कुठलाही व्यक्ती असू द्या, त्याने जर आयुष्यामध्ये हे लॉज जर वापरले तर तुमच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक बदल नक्की घडू शकतो. तुम्हाला जर सरांबद्दल अजून इन्फॉर्मेशन घ्यायची असेल, त्यांना जर कॉन्टॅक्ट करायचं असेल, तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, कमेंट बॉक्समध्ये पिन करून देखील ठेवील. तुम्ही त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांचा सल्ला घेऊ शकता किंवा त्यांच्या बुकबद्दल अजून इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा जे ऑर्डर करायचे असेल त्याचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. फक्त अपशब्द वगैरे वापरू नका, नाहीतर त्याबद्दल असं काय बोलणार. मी माझं जे होतं ते फ्रँक रोखटोक दिलेलं होतं. ठीक आहे, आता ते बसतील, काहींना बसतील, नाही तर लोक मग नंबर दिलेला करा, कॉन्टॅक्ट द्यायचे. ठीक आहे. ओके. थँक्यू सर. थँक्यू सो मच.